धन्यवाद देते मी प्रभूला की परमेश्वराने पुन्हा एक वार ही संधी मला दिली त्याच्या पवित्र वचनातून बोलण्यासाठी प्रभूचे मी आभार मानते। तुमच्या प्रत्येकाचं मी प्रभू येशूच्या नावात मनापासून स्वागत करते। आणि प्रियानो, काल आम्ही पहिल्या पार्टमध्ये पवित्र शास्त्रातील विविध देश याबद्दल आम्ही काल जाणून घेतलं प्रियानो। आणि बऱ्याचशा देशांना काल आम्ही बघितलं प्रियानो। ज्या प्रकारे आम्ही बायबलमध्ये बघतो की प्रियानो वेगवेगळ्या प्रकारच्या विविध देशांचा प्रियानो उल्लेख बायबलमध्ये आलेला आहे। ज्या प्रकारे इस्रायल आहे, इजिप्त आहे, इराक आहे, तुर्की, जॉर्डन, ग्रीस अशा अनेक देशांचा प्रियानो उल्लेख आम्हाला बायबलमध्ये बघायला मिळतो। आणि आम्ही बघतो की हा जो बायबलचा जो इतिहास आहे तो संपूर्ण कनान देशाभोवती फिरतो। आणि काल प्रियानो आम्ही बायबलमधून प्रियानो सुरुवातीच्या देशापासून प्रियानो आम्ही बघितलं की नोद देशाबद्दल आम्ही बघितलं कायनाच्या संदर्भात। त्यानंतर प्रियानो आम्ही शिनार देशाबद्दल बघितलं की शिनार देशामध्ये प्रियानो जी सुमेरियन संस्कृती होती त्याबद्दल आम्ही जाणून घेतलं। त्याचबरोबर या बाबेलमध्ये किंवा शिनार देशामध्ये प्रियानो जो बाबेलचा टावर उभारण्यात आला प्रियानो, कशा प्रकारे परमेश्वराने हस्तक्षेप केला, कशा प्रकारे ते काम बंद केलं आणि प्रियानो बाबेल या ठिकाणामध्ये भाषेचा गोंधळ कसा परमेश्वराने केला याबद्दल आम्ही जाणून घेतलं प्रियानो। त्यानंतर आम्ही ऊरमध्ये म्हणजे जो अब्रामाची जी जन्मभूमी आहे ती बघितली प्रियानो। त्यानंतर अब्रामाचा जो प्रवास आहे त्या प्रवासाला आम्ही काल बघितलं। ज्या प्रकारे प्रियानो शिनार, ऊर, त्यानंतर तो हरानमध्ये गेला, हरानमधून तो पुन्हा कनानमध्ये गेला, कनानमधून मिस्र देशामध्ये गेला प्रियानो। त्यानंतर पुन्हा तो बेथेल जवळ आला, त्यानंतर पुन्हा नेगेबमध्ये गेला, नेगेबमधून पुन्हा मिस्रमध्ये गेला, मिस्रातून नेगेबमध्ये गेला, नंतर पुन्हा तो बेथेलमध्ये हेब्रोनाजवळ गेला। काल इतक्या गोष्टी आम्ही बघितल्या, बरोबर का? अब्रामाचा जो प्रवास आहे त्या प्रवासाला आम्ही बघत आहोत प्रियानो। आणि जो देश आहे त्या देशांना आम्ही बघत आहोत। आणि पुढे आम्ही बघतो की त्या ठिकाणातून निघाल्यानंतर प्रियानो बऱ्याच गोष्टी आम्ही बघितल्या। जी पहिली वेदी त्याने बांधली त्याबद्दल आम्ही बघितलं, त्याचबरोबर दुसऱ्या वेदीच्या संदर्भात पण काल आम्ही बघितलं। आणि त्यानंतर प्रियानो मिस्र देशामध्ये कशा प्रकारे प्रियानो अब्राहमाला आणि सारेला त्रास झाला याबद्दल देखील आम्ही काल जाणून घेतलं। आणि प्रियानो त्याच्या पुढे आम्ही बघतो की जो प्रवास आहे अब्रामाचा जो प्रवास आहे त्या प्रवासाबद्दल आम्ही पुढे जाणून घेणार आहोत प्रियानो। आणि ज्या प्रकारे आम्ही बघितलं प्रियानो काल आम्ही अब्रामाचे मिस्र देशात वास्तव्य, ज्या प्रकारे तो मिस्र देशामध्ये राहिला आणि त्या ठिकाणी प्रियानो फारोच्या सरदाराने सारेच्या बाबतीमध्ये कसा त्रास त्याला दिला याबद्दल आम्ही जाणून घेतलं। आणि परमेश्वराने कशा प्रकारे अब्राहमाला फारोच्या द्वारे संपन्न केलं प्रियानो, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही काल बघितल्या। आणि आता त्याच्या पुढे आम्ही जाणार आहोत। आणि या समय आम्ही वाचूया उत्पत्ती याचा 13वा अध्याय वचन 1 आणि 2। उत्पत्ती 13, 1 आणि 2। अब्राम आपली बायको, आपले सर्वस्व आणि लोट यास घेऊन मिस्र देश सोडून नेगबकडे गेला। तो कळप, रुपे व सोने यांनी संपन्न होता। ओके, या ठिकाणी ज्या प्रकारे आम्ही बघतो की प्रियानो मिस्र देशामध्ये असताना प्रियानो ज्या घटना त्याच्यासोबत घडल्या त्या घटना घडल्यानंतर आम्ही बघतो प्रियानो की अब्राम आपली बायको, आपले सर्वस्व आणि लोट यास घेऊन मिस्र देश सोडून नेगेबकडे गेला। ज्यावेळेस प्रियानो त्याला मिस्रामध्ये त्रास झाला प्रियानो आम्ही बघतो की मिस्र त्याने सोडला आणि तो कुठे गेला? नेगेबकडे गेला। त्यानंतर तो कळप, रुपे व सोने ह्यांनी संपन्न होता। मग मजला करीत करीत तो नेगेबपासून बेथेलपर्यंत गेला, पुन्हा तो कनानमध्ये आला। बेथेल हे कनान जवळचंच ठिकाण आहे। आणि नेगेबहून प्रियानो तो पुन्हा कुठे आला? कनानमध्ये। कारण ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो वचन 12, त्याच अध्यायामध्ये वचन 12, अब्राहम कनान देशात राहिला व लोट तळवटीच्या नगरातून राहिला आणि मुक्काम करीत करीत त्याने आपला डेरा सदोमापाशी दिला। ओके, या वचनामध्ये आम्ही बघतो की आता आम्ही बघत आहोत की अब्राम कुठे आहे? कनानमध्ये आहे। नेगेबमध्ये गेला, नेगेबहून पुन्हा कुठे आला? तो बेथेलपर्यंत गेला आणि बेथेलहून पुन्हा तो कनानमध्ये आला।
मिस्र देशामध्ये गेला, मिस्र देशामध्ये त्या घटना त्याच्यासोबत घडल्या. पुन्हा तो नेगेबमध्ये गेला, नेगेबमधून प्रियानो पुन्हा तो कुठे येत आहे, कनानमध्ये येत आहे. आणि त्या ठिकाणी आम्ही बघतो की जो लोट आहे, लोट आणि अब्रामाचं त्या ठिकाणातून काय होतं, विभाजन होतं किंवा ते दोघे त्या ठिकाणात वेगळे होतात. आम्ही बघतो की जो अब्राम आहे तो त्याच ठिकाणी राहतो आणि लोट जो आहे तो सदोम गमोराकडे जातो. या ठिकाणामध्येच त्यांचं विभाजन होतं. आणि ज्या प्रकारे वचन 4 मध्ये आम्ही बघतो, वचन आम्हाला सांगतं, मग मजला करीत करीत तो नेगीबपासून बेथेलपर्यंत गेला. तेथील बेथेल व आय यांच्या दरम्यान त्याने आरंभी डेरा दिला होता. त्या ठिकाणी तो आला. त्याने प्रथम वेदी बांधिली होती, त्या स्थळी तो आला. तेथे त्याने परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली. अब्रामाबरोबर लोट जात होता. त्याची ही मेंढरे, गुरेढोरे व पाले होती. त्यास एकत्र राहण्यास तो प्रदेश पुरेना. आम्ही बघतो की ज्यावेळेस लोट हा कनानचा प्रवेश करत आहे, कनानचा प्रियानो जो प्रवास तो करत आहे प्रियानो, आणि आम्ही बघतो की या प्रवासादरम्यान परमेश्वराने त्याला कशा प्रकारे संपन्न केलं. आम्ही बघतो की मिस्राचा जो राजा आहे फारो, त्याच्याद्वारे परमेश्वराने प्रियानो आम्ही बघतो की अब्रामाला संपन्न केलं. गुरढोरं त्याला मिळाली, त्याचबरोबर सोनं वगैरे, दासदासी, अनेक गोष्टी प्रियानो आम्ही बघतो की फारोने त्याला दिल्या. ज्याही वेळेस आम्ही देखील प्रियानो आमच्या जीवनाचा प्रवास प्रभूमध्ये करतो, वचन दत्त विश्वासणाऱ्यांसाठी जो देश आहे प्रियानो, जो स्वर्गीय देश आहे, ज्यावेळेस प्रियानो कदाचित आमच्याकडे कुठलीही वस्तू नसेल, परंतु ज्यावेळेस आम्ही विश्वासाने प्रियानो ह्या प्रवासाला सुरुवात करतो, या प्रवासात परमेश्वर आम्हाला समृद्धी देतो. हालेलुया. समृद्धी ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला मिळणार आहे प्रियानो, परंतु आमचा निर्णय प्रियानो खूप महत्त्वाचा आहे की आम्ही ऊरमधून निघणं गरजेचं आहे. हारानपर्यंतचा आम्हाला प्रियानो आम्ही बघतो की प्रवास करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मिस्राचाही प्रवास करणं गरजेचं आहे. आणि या प्रियानो प्रवासामध्ये आमच्या जीवनात दुष्काळ येतील, जसा दुष्काळ अब्रामाच्या जीवनात आला. असं समजू नका की त्या सुख संपन्न देशामध्ये आम्ही जात आहोत आणि त्या दरम्यान कुठल्याही गोष्टीची वाण आम्हाला पडणार नाही, कुठल्याही गोष्टी आमच्या जीवनात येणार नाही. समृद्धी पण येणार, त्याचबरोबर कधी कधी दुष्काळ पण आमच्या जीवनात येणार. हालेलुया. फक्त समृद्धीच येईल का? गुरढोरच मिळतील का? नाही. आमच्या जीवनामध्ये एक परिस्थिती अशी येईल की त्या परिस्थितीमध्ये प्रियानो आम्हाला दुष्काळाला सामोरं जावं लागेल, जसं अब्रामाला सामोरं जावं लागेल. म्हणून ह्या दोन्ही गोष्टीची तयारी ठेवा. फक्त असं समजू नका जसं परमेश्वराने अब्रामाला संपन्न केलं, प्रभू फक्त मला संपन्नच करेल. फारो येणार, समस्या येणार, त्रास होणार, मानसिक त्रास होणार. विचार करा प्रियानो, ज्यावेळेस फारोच्या सरदाराने ज्यावेळेस प्रियानो सारेची सौंदर्याची प्रशंसा केली आणि ज्यावेळेस प्रियानो ते सारेला घेऊन गेले, त्यावेळेस अब्रामाला त्रास झाला नसेल का? झाला असेल की नाही? आहे की नाही? प्रत्येक गोष्टीबद्दल प्रियानो देवाचं वचन आम्हाला सांगतं की ज्यावेळेस आम्हीही आमचा प्रवास करतो प्रियानो, मानसिक त्रास आम्हाला होणार. हालेलुया. त्याचबरोबर दुष्काळ देखील आमच्या जीवनात येणार, आमच्या जीवनात कमतरता येणार, आमच्या जीवनात उणिवा पडणार. तरी पण प्रियानो आम्ही बघतो की अब्राहमाने आपला प्रवास सोडला का? ज्याही वेळेस आम्हीही आमच्या जीवनाचा प्रवास करतो प्रियानो, त्या वचनदत्त देशाचा प्रवास करतो प्रियानो, आमच्या जीवनात आम्हाला विरोध करणारे, मानसिक त्रास देणारे, छळ करणारे, अपमान करणारे, निंदा करणारे, विरोध करणारे सर्व प्रकारचे लोक आम्हाला या प्रवासादरम्यान भेटतील, जसे प्रियानो आम्ही बघतो की अब्राहमाला भेटले प्रियानो. हालेलुया. ज्या तुमच्या अत्यंत प्रियानो हृदयाशी असणाऱ्या गोष्टी सुद्धा कधी कधी हिरावून घेतल्या जातील, असे प्रसंग प्रियानो आम्ही बघतो की अब्राहमाच्या जीवनात आले प्रियानो. जी सर्वात त्याची आवडती प्रिय स्त्री होती प्रियानो. विचार करा, ज्यावेळेस प्रियानो त्या सारेला प्रियानो आम्ही बघतो की फारोच्या घराण्यात नेऊन कैद करून ठेवण्यात आला असेल प्रियानो, आम्ही बघतो की त्याला कितीतरी मानसिक त्रास झाला असेल. हालेलुया. त्याला आपल्या पत्नीपासून दूर राहावं लागले असेल. माझ्या प्रियानो, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही बघतो की आम्हाला शिकवतात की प्रियानो, ज्याही वेळेस परमेश्वर आम्हाला एखाद्या ठिकाणातून बाहेर काढतो आणि परमेश्वर आमच्याशी करार करतो की मी तुला वचनदत्त देशात त्या स्वर्गीय वतनामध्ये तुला घेऊन जाणार आहे, आणि ज्यावेळेस प्रियानो मी विश्वासाने हा प्रवास करतो प्रियानो, आमच्या जीवनामध्ये फारो येणार, आमच्या जीवनामध्ये दुष्काळ येणार, आमच्या जीवनामध्ये समृद्धी पण येणार. हालेलुया. फक्त समृद्धी येईल
किंवा गुरे ढोरे संपन्नता येईल, ह्या तर गोष्टी येणारच येणार, परंतु त्याच्यासोबत प्राण आम्हाला तयारी ठेवायची आहे. फारोसारखे राजेही आमच्या जीवनात येणार. जसं दुष्काळ पडला प्राण, ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं उत्पत्ती 12 आणि 10 मध्ये, पुढे देशात दुष्काळ पडला तेव्हा काही दिवस मिस्रात जाऊन राहावे म्हणून अब्राहम तिकडे निघून गेला, कारण त्या देशातला दुष्काळ फार फार तीव्र होता. फार तीव्र म्हणजे जास्त जास्त त्रासदायक होता. फार म्हटलेला आहे, थोडासा नाही, आहे की नाही. सो या जीवनामध्ये चालत असताना पुन्हा आम्हाला फार त्रास होणार आहे, थोडासा नाही बरं का. तीव्र वेदना आणि अतितीव्र वेदना याच्यामध्ये फरक आहे की नाही. कधी कधी थोडंसं दुखतं, पण कधी कधी खूप सहनशक्तीपेक्षाही जास्त दुखतं, कधी कधी जास्त त्रास होतो. सो फार हा शब्द आमच्याही जीवनात येणार. फार अशा समस्या आमच्या जीवनात येतील की प्राणो त्या आमच्यासाठी खूप त्रासदायक, प्राणो फार त्रासदायक असतील. जसं ज्या प्रकारे या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं प्राणो, कारण त्या देशातला दुष्काळ फार तीव्र होता. सो आमच्याही जीवनामध्ये कधी कधी अशा प्रकारचे दुष्काळ आमच्या जीवनामध्ये आम्हालाही अनुभवास मिळतील प्राणो. कधी कधी जर ते अन्न पाण्याचे नसले तरी कधी कधी ते दुष्काळ प्राणो आमच्यासाठी आत्मिक देखील दुष्काळ असू शकतात, ज्या दुष्काळामध्ये आम्हाला देवाच्या वचनापासून, देवाच्या सहभागितेपासून, प्रभू भोजनापासून, कितीतरी गोष्टीपासून आम्हाला दूर राहावं लागेल. हालेलुया. सो आत्मिक पण दुष्काळ असतात. देवाचं वचन न मिळणं, पवित्र आत्मा न मिळणं, हा देखील काय आहे, काय आहे, आत्म्याचा वृष्टी होणं, आत्म्याची पाऊस होणं म्हणजे पवित्र आत्मा मिळणं, अभिषेक मिळणं. परंतु प्राणो ह्या गोष्टी जर मिळत नाही, वरदान मिळत नाही, तर प्राणो कुठेतरी आम्ही आत्मिक जीवनामध्ये दुष्काळामध्ये आम्ही आमचं जीवन जगत आहोत. हालेलुया. एखाद्या गोष्टीची वाण पडणं, भाकरीची किंवा अन्नाची किंवा पाण्याची वाण पडणं, याला तर दुष्काळ म्हणतात, है की नाही, बरोबर. सो कधी कधी प्राणो आमच्या जीवनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आमच्या जीवनात राहतील, परंतु प्राणो आम्ही बघतो की कधी कधी आम्हाला आमच्या जीवनामध्ये आत्मिक दुष्काळालाही सामोरं जावं लागेल. हालेलुया. सो प्राणो ह्या सगळ्या गोष्टीची आम्हाला तयारी ठेवायची. आमच्यासमोर दुष्काळ येणार, आमच्यासमोर फारो येणार, आमच्यासमोर संपत्ती येणार, समृद्धी येणार. या सगळ्या गोष्टी घेऊन आम्हाला आमच्या जीवनाचा प्रवास करायचा आहे. हालेलुया. फक्त असं समजू नका की फारोने खूप श्रीमंत केलं, अब्रामाला खूप संपत्ती दिली, तशी मला संपत्ती देईल. संपत्ती तर मिळेलच, तुम्ही प्रभूच्या वचनानुसार चालताय तर सगळे आशीर्वाद तुमच्याकडे धावत येतील, परंतु त्याच्या सोबत सोबत मागून हळूहळू दुष्काळ येईल. हालेलुया. फारोचा विरोध येईल, मानसिक त्रास होईल, सगळ्या गोष्टी प्राणो आमच्या जीवनात येणार आहे. म्हणून ह्या सर्व गोष्टींची अगोदरच आम्ही तयारी करायला पाहिजे. नाहीतर तुम्ही म्हणाल की ज्या प्रकारे अब्रामाला बाहेर काढलं, अब्रामाला फक्त संपन्न केलं आणि वचनदत्त देशामध्ये घेऊन गेला, परंतु नाही प्राणो. अब्रामाच्या जीवनात, इसाकाच्या जीवनामध्ये खूप विरोध झाला प्राणो. पलिष्ठांच्या राजाने इसाकाला देखील विरोध केला. जसा अब्रामाला त्रास झाला प्राणो, तसाच त्रास आम्ही बघतो की इसाकाला पण झाला. हालेलुया. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीची तयारी ठेवा आणि तुमचा प्रवास चालू ठेवा प्राणो, कारण ह्या सगळ्या गोष्टी अब्रामाच्या जीवनात आल्या तर ह्या गोष्टी आमच्याही जीवनामध्ये येणार. हे तर समस्या तर होत्याच होत्या, त्यात आणखीन एक दुःख होतं की तो निसंतान होता. हालेलुया. सगळ्या गोष्टीला घेऊन प्राणो तो हा प्रवास करत आहे. सो अब्रामाच्या जीवनातून खूप काही गोष्टी परमेश्वर आम्हाला शिकवतो प्राणो. सो ज्या प्रकारे प्राणो मिस्रामध्ये दुष्काळ पडला, तिथून पुढे मग तो नेगेबमध्ये गेला आणि नेगेबमधून प्राणो तो पुन्हा कनानमध्ये आला आणि तो कनानमध्ये राहिला प्राणो. आणि त्याच दरम्यान प्राणो आम्ही बघतो की नेगेबमध्ये राहत असतानाच प्राणो आम्ही बघतो की त्यांनी पुन्हा एक वेदी बांधली. ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं, वचन 18, 13 आणि 18, उत्पत्ती 13:18. मग अब्राहाम मुक्काम करीत करीत हेब्रोनाजवळ मम्रेच्या एलोन राईत येऊन तेथे आपला डेरा देऊन राहिला.
तेथे त्याने परमेश्वराची वेदी बांधिली. ओके, ही तिसरी वेदी आहे जी अब्राहमाने बांधिली. आणखी प्रियानो वचन 15 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं. प्रियानो वचन आम्हाला सांगतं की कारण जो हा सर्व देश तुला दिसत आहे तो तुला व तुझ्या संततीला मी कायमचा देईन. सो हा करार प्रियानो आम्ही बघतो की परमेश्वराने कुठे केला? कनानमध्येच केला. कारण ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं की लोट अब्राहमापासून वेगळा झाल्यावर परमेश्वर अब्राहमाला म्हणाला, तू आहेस तेथून उत्तरेकडे, दक्षिणेकडे, पूर्वेकडे व पश्चिमेकडे दृष्टी लावून पहा, कारण जो हा सर्व देश तुला दिसत आहे तो तुला व तुझ्या संततीला मी कायमचा देईल. कसा देईल? कायमचा. ज्या ठिकाणी तू उपरी राहत आहे. हालेलुया. आम्ही पण प्राणो ह्या जगामध्ये कसे आहोत? उपरी आहोत, प्रवासी आहोत, हे की नाही. आमचं खरं नागरिकत्व, आमचं खरं घर कुठे आहे? स्वर्गात आहे. शोर आहात, स्वर्गात आहे. खात्री आहे सगळ्यांना? बघा बरं, सगळ्यांना खात्री आहे की माझं घर स्वर्गात आहे. पण तसं आमचं जीवन आहे का प्रियानो? स्वर्गाचं घर मिळणं इतकं सोपं आहे का? त्याच्यासाठी अब्राहमाला जसा प्रवास करावा लागला तसा प्रवास आम्हाला करावा लागणार आहे. खूप काही गोष्टी आम्हाला कराव्या लागणार आहे. त्यावेळेस प्राणो ते वतन आम्हाला मिळणार आहे. ते वतन सहज आम्हाला मिळणार नाही. हालेलुया. सो प्राणो आम्ही बघतो की परमेश्वर आम्हाला देखील प्राणो एक देश देणार आहे जो स्वर्गीय कनान देश आहे. तो परमेश्वर आम्हाला कायम स्वरूपी युगानुयुग ज्याचा अंत होणार नाही अशा प्रकारचा देश परमेश्वर म्हणजे सियोन देश तो आम्हाला देणार आहे. हालेलुया. म्हणून प्राणो आता आम्ही या जगामध्ये प्राणो त्या प्रभूकडे जाण्याची तयारी करत आहोत. आम्ही अब्राहमासारखा आमचा प्रवास करत आहोत आणि या प्रवासामध्ये कितीतरी गोष्टी आमच्या जीवनात येणार आहे आणि या सर्व गोष्टीला सामोरं जाऊन प्राणो आम्हाला एक दिवस त्या सियोन देशामध्येच म्हणजे स्वर्गीय देशामध्ये आम्हाला जायचं आहे. जसा खडतर प्रवास अब्राहमाने केला प्राणो तसाच प्रवास आम्हाला करायचा आहे. आणखी प्राणो ज्या प्रकारे तो कनानमध्ये असतानाच परमेश्वराने प्राणो अब्राहमाला सांगितलं होतं की हा देश मी तुला कायम स्वरूपी देईल. आणखी प्राणो आम्ही बघतो की या देशातच राहत असताना प्राणो आम्ही बघतो की जी साराय आहे, सारायने प्राणो जी मिस्री दासी आहे प्राणो ती त्याला पत्नी म्हणून दिली. ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतो उत्पत्ती 16 आणि 2. साराय अब्राहमाला म्हणाली, पहा परमेश्वराने माझी कूस बंद ठेवली आहे, तर माझ्या दासीपासी जा, कदाचित तीचकडून माझे घर नांदते होईल. तेव्हा अब्राहमाने साराय हिचा शब्द मान्य केला. पुढे वचन 3. अब्राहमाला कनान देशात राहून 10 वर्षे झाल्यावर त्याची बायको साराय हिने आपला नवरा अब्राहम याला आपली मिस्री दासी हगार ही बायको म्हणून नेऊन दिली. ओके. सो प्रियानो आम्ही बघतो की ज्यावेळेस प्रियानो सारायला मूल होण्यासाठी उशीर झाला प्रियानो त्यावेळेस तिने आम्ही बघतो की जी आपली मिस्री दासी आहे प्रियानो आम्ही बघतो की मिस्रामध्ये असताना प्रियानो मिस्राचा जो फारो आहे त्याने अब्राहमाला दासी दिले होते. बरोबर, त्या ठिकाणातूनच प्रियानो ही दासी त्याला मिळाली होती. आणि आम्ही बघतो की 10 वर्ष लोटल्यानंतर प्रियानो आम्ही बघतो की सारा हिच्याशी त्याने विवाह करून दिला. आणि आम्ही बघतो की प्रियानो या सारेपासून प्रियानो आम्ही बघतो की तिला इश्माईल झाला आणि इश्माईल हा कनानमध्येच झाला. कुठे झाला? कनानमध्ये. आणि नंतर प्रियानो आम्ही बघतो की ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं उत्पत्ती याचा 18वा अध्याय वचन 1. उत्पत्ती 18:1. तो दिवसा भर उन्हाच्या वेळी डेऱ्याच्या दारापाशी बसला असता परमेश्वराने ममरेच्या एलोन राईत त्याला दर्शन दिले. ओके. आम्ही बघतो की प्रियानो इसाकाच्या जन्माविषयी प्रियानो आम्ही बघतो की परमेश्वराने प्रियानो कनानमध्येच अब्राहमाला दर्शन दिलं. परंतु इसाकाचा जन्म कुठे झाला माहिती आहे? तुम्ही बऱ्याचदा बायबल वाचला असेल. उत्पत्ती मला वाटतं खूप जणांनी जास्तीत जास्त वाचला असेल. इसाकाचा जन्म कुठे झाला? अब्राहम, इसाक, याकोब नाही माहिती? ओके, ठीक आहे. उत्पत्ती 20 आणि 1. उत्पत्ती 20. अब्राहमाने
तेथून नेगेबकडे प्रवास करून कादेश व शूर याच्या दरम्यान मुक्काम केला आणि काही दिवस गरार येथे वस्ती केली. ओके, गरार हा एक देश आहे, हा बलिष्ठांचा देश आहे. आणि ज्या प्रकारे आम्ही बघतो की सदोम गमोराचा नाश झाल्यानंतर प्रियानो आम्ही बघतो की सुरुवातीला अब्राम कनानमध्ये आहे आणि कनानमधून प्रियानो तो त्या ठिकाणातून निघतो आणि पुढे वचनामध्ये लिहिले की अब्राहमाने तेथून नेगेबकडे प्रवास करून कादेश व शूर यांच्या दरम्यान मुक्काम केला आणि काही दिवस गरार येथे वस्ती केली. आता अब्राम कुठे आहे? गरारमध्ये. कुठे आहे? जोरात सांगा. गरार. अगोदर कुठे होता? कनानमध्ये. कनानमध्येच परमेश्वराने काय केलं होतं? इसाकाच्या जन्मासंदर्भात सांगितलं होतं आणि कनानमध्येच आम्ही बघतो की इश्माईल झाला आणि त्यानंतर सदोम गमोराचा नाश झाल्यानंतर प्रियानो आम्ही बघतो की अब्राम तेथून निघाला. म्हणजे कुठून निघाला? कनानमधून निघाला. येते लक्षात? मिस्रातून नेगेबमधून पुन्हा कनानमधून मग आता कुठे चाललेला आहे? गरारमध्ये. कुठे? गरार हा काय आहे? देश आहे. ओके, सो आणखी प्रियानो ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं, गरारमध्ये आल्यानंतर पण आणखीन एक समस्या त्याच्या पुढे उद्भवली. हालेलुया. अगोदर मिस्रामध्ये घडली तीच घटना पुढे पण घडते. म्हणजे बऱ्याचदा कधी कधी एखाद्या समस्या आमच्या जीवनात रिपीट होतात ना. मागच्या 2-3 वर्षापूर्वी ती घटना घडली. एखाद्या व्यक्तीचं आजार पण आमच्या जीवनात आलं किंवा एखाद्या व्यक्तीच्या जीवनातल्या समस्या, अपघात असेल, कुठली तरी गोष्ट कधी कधी आमच्या जीवनात रिपीट घडते. कधी कधी मागच्या 2-3 वर्षा अगोदर वादिवाद झाला होता, त्याच कारणामुळे वादिवाद होतो. पुन्हा रिपीट कधी कधी त्या समस्या आमच्या जीवनामध्ये येतात. किती जणांना अनुभव आला बरं? कोणालाच नाही आला? एकच समस्या पण एक 2 वेळेस जीवनामध्ये आल्या. आजार पण असेल, वादिवाद असेल, आर्थिक समस्या असतील किंवा अपघात असेल, कुठली तरी घटना अशी असते प्रियानो की ती आमच्या जीवनामध्ये वारंवार घडते किंवा रिपीट होते. अब्रामाच्या जीवनात पण घडली बरं का, की नाही? मिस्रामध्ये जे झालंय ते पुन्हा आता ज्यावेळेस तो गरारमध्ये आलाय, की नाही? सदोम गमोराचा इतक्या गोष्टी घडल्या आणि त्यातून प्रियानो परमेश्वराने लोटाला बाहेर काढला आणि आम्ही बघतो की इश्माईल, हगार ह्या सगळ्या गोष्टी कणांमध्ये घडल्या आणि तिथून पुढे तो कुठे आलेला आहे? गरारमध्ये आलेला आहे. आणि गरारमध्ये आल्यानंतर वचन 2 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं 20:2, उत्पत्ती 20:2. आपली बायको सारा हिच्याविषयी अब्राहमाने असे सांगितले की ही आपली बहीण आहे. तेव्हा गरारचा राजा अबीमेलेक याने माणसे पाठवून सारेला आणविले. हालेलुया. जसं फारोने केलं तसंच आता हा गरारचा राजा आहे. त्याचं नाव काय आहे? गरारच्या राजाचं? सांगा आंटी, काय नाव आहे? अबीमेलेक. काय? जोरात सांगा. हा कशाचा राजा आहे? गरारचा. आणि मिस्राचा राजा कोण आहे? फारो, आहे की नाही? या ठिकाणी पण फारो आहे आणि निर्गममध्ये पण फारो आम्हाला पाहायला मिळतो. सो इजिप्शियन लोक जे राजा असतात त्यांना काय म्हणतात? फारो म्हणतात, आहे की नाही? हे वेगवेगळे राजा आहे. निर्गममधला राजा वेगळा आहे आणि प्रियानो अब्रामाच्या काळातला जो राजा आहे तो वेगळा आहे. परंतु आम्ही बघतो की मिस्री लोक राजाला काय म्हणतात? फारो म्हणतात. आणि आता या ठिकाणी ज्या राजाला आम्ही बघत आहोत तो गरारचा राजा आहे आणि त्याचं नाव आहे अबीमेलेक. त्याचं नाव काय आहे? अबीमेलेक. आणि आम्ही बघतो प्रियानो ज्या प्रकारे वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की आपली बायको सारा हिच्याविषयी अब्राहमाने असे सांगितले की ही आपली बहीण आहे. तेव्हा गरारचा राजा अबीमेलेक याने माणसे पाठवून सारेला आणले. हालेलुया. या ठिकाणी पण अब्राम घाबरला, कारण अब्रामाला वाटलं कदाचित सारेमुळे मला हे लोक मारून टाकतील. सो आमच्याही जीवनामध्ये प्रियानो ज्यावेळेस आम्ही या प्रवासाला करू प्रियानो, आमच्या जीवनामध्ये पण भीती येणार. हालेलुया. फारो येणार, संपत्ती येणार, दुष्काळ येणार आणि भीती पण येणार. प्रभूमध्ये चालत होता म्हणून त्याच्यात ठाई भीती नव्हती का? तो पण मनुष्यच होता प्रियानो, है की नाही? परंतु प्रियानो ह्या सगळ्या गोष्टीला धरून प्रियानो तो आपला प्रवास करते.
सो आमच्याही जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारची भीती आमच्या जीवनात पण येते, आमच्या लेकरासंबंधी येते, आमच्या परिवारासंबंधी येते, आमच्या नातेवाईकांसंबंधी येते, कुठल्या ना कुठल्या बाबतीत प्राणो एखादी भीती आमच्याही जीवनामध्ये येते. परंतु प्राणो अब्रामाच्या जीवनातून आम्ही शिकलं पाहिजे प्राणो, किती जरी भीतीचे प्रसंग जरी आमच्या जीवनामध्ये आले तरी आम्ही आमचा प्रवास चालू ठेवला पाहिजे. हालेलुया. अगोदर फारोने जे केलं प्राणो त्यामुळे अब्राम थांबला का? पुन्हा ऊरमध्ये गेला का? नको, मी माझ्या जन्म ठिकाणी बरा होतो आहे की नाही, तिथं माझे नातेवाईक आहे, सगळे आहे, मी इतका प्रवास करतो, हे वेगवेगळे लोक माझ्या जीवनात येत आहे, परमेश्वर मला भ्रमण करायला लावत आहे, आता मी हे सगळं सोडतो आणि मी पुन्हा माझ्या नातेवाईकामध्ये जाईल, कारण मी माझ्या नातेवाईकामध्ये सेफ राहील. पुन्हा ऊरमध्ये गेला का? एकदा ऊर सोडलं ते सोडलं, ते नातेवाईक सोडले ते सोडले, जे परमेश्वराच्या विरोधात होते, परमेश्वराने सांगितलं होतं की त्यांना सोडून दे, त्यांनी पूर्णपणे सोडले प्राणो. पुन्हा अब्राम कधीच परत तिकडे गेला नाही. जर तो गेला असता तर त्याच्या संततीला कनान कधीच भेटला नसता, कधीच मिळाला नसता. म्हणून प्राणो आमच्याही जीवनामध्ये काही प्रसंग असे येतील प्राणो की जे प्रसंग प्राणो आम्हाला प्राणो पूर्णपणे हादरून टाकतील. कधी कधी प्राणो ते प्रसंग आम्हाला विचार करायला लावतील की मी अगोदर ज्या ठिकाणी होतो किंवा ज्या लोकांमध्ये होतो ते लोक बरे आहे, कारण आता मला या वेगवेगळ्या समस्येला तोंड द्यावं लागतं. सो असे कित्येक लोक असतात की प्राणो या प्रवासामध्ये चालत असताना प्राणो ते डगमगतात. कधी कधी त्यांच्या मनात विचार येतो की प्राणो माझं पूर्वी जे जीवन होतं ते जीवनच मला बरं होतं, मी त्या ठिकाणी सेफ होतो, कारण इथं आल्यानंतर पण परमेश्वराने बाहेर काढल्यानंतर पण माझ्या जीवनामध्ये भीती आहे, माझ्या जीवनामध्ये दुष्काळ आहे, माझ्या जीवनामध्ये फारो आहे, माझ्या जीवनामध्ये मानसिक त्रास आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी होणार प्राणो. बायबलमध्ये प्राणो या सगळ्या गोष्टीबद्दल सांगितलेलं आहे. यामध्ये कुठलीच गोष्ट लपून ठेवली नाही की दुष्काळ आला नाही असं लिहिलेलं आहे का? मिस्रामध्ये दुष्काळ आला, सो आमच्याही जीवनामध्ये दुष्काळ येणार. आणि ह्या सगळ्या गोष्टी बायबलमध्ये स्पष्ट आहे, कारण देवाचं वचन हे अत्यंत पारदर्शक आहे. देवाचं वचन कुठलीही गोष्ट लपून ठेवत नाही. मग ती चांगली असू द्या, वाईट असू द्या, ती इतरांना त्रासदायक असू द्या, इतरांना टोचणारी असू द्या, इतरांना आनंद देणारी असू द्या, मग ती कुठली का गोष्ट असू द्या प्राणो, परमेश्वर त्याच्या वचनातून ती स्पष्ट करतो, म्हणजेच करतो. कारण देवाचं वचन हे अत्यंत पारदर्शक आहे. पारदर्शक म्हणजे आरपार दिसणार किंवा पूर्णपणे नित्तळ आहे, क्लीन. हालेलुया. म्हणून जेही आहे प्राणो ते उघड उघड आहे. देवाचं वचन कुठलीही गोष्ट झाकून ठेवत नाही, कारण तो प्रभू रहस्य प्रगट करणारा देव आहे. तो प्रभू अंधारातलं प्रकाशात आणणारा परमेश्वर तो आहे. सो या ठिकाणी आम्ही बघत आहोत की जो प्रसंग पूर्वी प्राणो अब्रामाच्या बाबतीमध्ये घडला तोच प्रसंग आता पुन्हा गरारमध्ये घडतोय. हालेलुया. मिस्रामध्ये काय घडलं? फारोने सारेला त्याच्या घरी नेलं. या ठिकाणी पण त्याच गोष्टी घडल्या प्राणो, कारण ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं की आपली बायको सारा हिच्या विषयी अब्रामाने असे सांगितले की ही आपली बहीण आहे, तेव्हा गरारचा राजा अबिमलेख याने माणसे पाठवून सारेला आणविले. याचा दोष अबिमलेखाचा पण नाही आणि अब्रामाचा पण नाही, परंतु प्राणो अब्राम भीतीच्या कारणामुळे ह्या गोष्टी बोलत आहे. जर प्राणो अब्रामाने अगोदरच स्पष्ट केलं असतं की ही माझी पत्नी आहे तर कदाचित अबिमलेखाने तिला नेलं नसेल. कधी कधी प्राणो आमचं बोलणंच आमच्यासाठी धोकादायक ठरतं, बरोबर? हालेलुया. कदाचित परमेश्वराने त्याच्या जीवनामध्ये असं कार्य केलं असेल की प्राणो त्याने कदापिही सारेकर त्या नजरेने बघितलं नसतं. परमेश्वराने कदाचित त्याला आंधळं करून टाकलं असतं किंवा त्याच्या मनातले विचार बदलले असते, परंतु या ठिकाणी भीतीच्या कारणामुळे प्राणो अब्राम सांगत आहे की ही माझी कोण आहे, म्हणून अबिमलेखाने सारेला नेले. कदाचित त्या ठिकाणी त्याने स्पष्टपणे सांगितलं असतं की नाही ही माझी पत्नी आहे, तुम्हाला काय करायचं ते करा. कदाचित अब्रामाला सोडून पण दिलं असतं किंवा परमेश्वराने मन बदललं असतं. पण कधी कधी प्राणो आमचं बोलणं हे आमच्यासाठी धोकादायक ठरतं. म्हणून आम्ही कोणाशी कसं काय बोलावं, किती बोलावं याची समज आम्हाला असायलाच पाहिजे. कधी कधी प्राणो आम्हीच आमच्या तोंडामुळं आमच्यावर अरिष्ट ओढून घेतो, बरोबर? बरोबर का? आपली बायको सारा हिच्या विषयी अब्रामाने असे सांगितले की ही आपली बहीण आहे. तेव्हा जेव्हा सांगितलं तेव्हा, आहे की नाही?
सांगितलं नसतं तर असं घडलं असतं का? नाही. कधी कधी आम्ही एखादी गोष्ट करतो तेव्हाच एखादी गोष्ट मग आमच्या विरोधात घडते. ज्या प्रकारे प्रियानो या वचनामध्ये आम्ही बघतो की ही आपली बहीण आहे, तेव्हा गरारचा राजा अबिमलेख याने माणसे पाठवून सारेला आणविले. देव रात्री स्वप्नात येऊन अबिमलेखाला म्हणाला, तू जी ही स्त्री आणली आहेस तीचमुळे तुझा अंत झालाच म्हणून समज, कारण ती नवऱ्याची बायको आहे. जी गोष्ट प्राणो तो बोलण्यासाठी घाबरला प्राणो, ती गोष्ट परमेश्वराने दृष्टांच्या त्या माध्यमातून प्राणो अबिमलेखाला कळवले की ती एक नवऱ्याची काय आहे, बायको आहे. हालेलुया. कधी कधी भीतीमुळे प्राणो आम्ही एखादी गोष्ट बोलू शकत नाही, मग त्या ठिकाणी देवाला काम करावं लागतं. हालेलुया. कधी कधी आम्ही जेव्हा कमी पडतो प्राणो, तेव्हा प्रभू आमच्या बाजूने बोलतो प्राणो. ज्यावेळेस आम्ही बोलण्यासाठी घाबरतो प्राणो, त्यावेळेस परमेश्वर आमच्या बाजूने बोलतो प्राणो. पण प्रत्येक वेळेसच नाही बोलत बरं का. नाही तर असं समजू नका की ज्यावेळेस भीती वाटली आता परमेश्वर माझ्या बाजूने बोलेल. नाही, एखाद्या वेळेसच परमेश्वर बोलेल. हालेलुया. ज्या प्रकारे या वचनामध्ये आम्ही बघतो की देव रात्री स्वप्नात येऊन अबिमलेखाला म्हणाला, तू जी ही स्त्री आणली आहे तिच्यामुळे तुझा अंत झालाच म्हणून समज, कारण ती नवऱ्याची बायको आहे. आम्ही बघतो की अब्रामाने सांगितलं की ती माझी बहीण आहे, परंतु परमेश्वर काय सांगत आहे, ती एका नवऱ्याची काय आहे, बायको आहे. आणि पुढे वचनामध्ये ज्या प्रकारे आम्ही बघतो, वचन 5 मध्ये मला पाहायला मिळतं की ती माझी बहीण आहे असे तो त्याला म्हणाला नाही काय, तसेच तो माझा भाऊ आहे असे तीही मला म्हणाली नाही काय. अबिमलेख स्वतःची सफाई देत आहे की ते मला अशा प्रकारे बोलले आहे, म्हणूनच मी सात्विक मनाने व स्वच्छ हाताने हे केले. देवाने त्याला स्वप्नात म्हटले, तू सात्विक मनाने हे केले आहे, मलाही ठाऊक आहे आणि मज विरुद्ध तुझकडून पाप घडू नये म्हणून मी तुला आवरिलेही. कधी कधी प्राणो न कळत प्राणो एखादी गोष्ट आपल्याकडून ही एखादी खरी गोष्ट मला माहीत नसते, परंतु प्राणो त्यावर आपण चुकीचा निर्णय घेतो. परंतु ज्यावेळेस प्राणो त्या गोष्टी माहीत नसताना एखादी न कळत आमच्याकडून एखादी गोष्ट जर घडते, तर परमेश्वर आम्हाला त्या पापापासून काय करतो, आवरतो. परमेश्वराने प्राणो अबिमलेखाला आवरलं. परमेश्वराने त्याला सारेला स्पर्श करू दिला नाही. जर त्याने सारेला स्पर्श केला असता प्राणो, तर परमेश्वराने त्याला मारून टाकलं असतं, कारण ती एका संदेष्टाची बायको, एका देवाच्या निवडलेल्या अभिषेकाची ती पत्नी होती प्राणो. हालेलुया. कारण तो परमेश्वराचा निवडलेला होता. म्हणून प्राणो देवाचे जे लोक असतात प्राणो, परमेश्वराने त्यांना एका वेगळ्या स्थानात ठेवलेलं आहे आणि परमेश्वर त्यांना प्रत्येक वाईट नजरेपासून सांभाळतो प्राणो, कारण ते देवाचे अभिषिक्त लोक, देवाचं नेतृत्व करणारे ते लोक आहे. म्हणून प्राणो आमचा दृष्टिकोन देवाच्या सेवकांकडे किंवा देवाच्या सेविकेकडे बघण्याचा खूप निर्दोष असला पाहिजे प्राणो. आम्ही बघतो की जी नजरेने त्यांनी प्राणो बघितला, वाईट नजरेने जर त्याने सारेकडे बघितलं असतं प्राणो, तिला स्पर्श केला असता, तर परमेश्वराने त्याला मारून टाकलं असतं. म्हणून प्राणो आमचा डोळा खूप निर्दोष असला पाहिजे. आम्ही कोणाकडे कसं बघतोय, कुठल्या दृष्टिकोनातून बघतो. विशेष सेवकांच्या आणि सेविकेच्या बाबतीमध्ये प्राणो परमेश्वर खूप दक्ष असतो प्राणो. हालेलुया. परमेश्वर मारून टाकायला पण कमी करत नाही. म्हणून प्राणो ही गोष्ट आम्ही खूप खूप गांभीर्याने घेतली पाहिजे की ज्याही वेळेस एक देवाचा सेवक किंवा देवाची सेविका आमच्या समोर येतो, तर हे देवाचे नेतृत्व करणारे लोक किंवा देवाचे मध्यस्थी आहे, याच दृष्टिकोनातून आम्ही त्यांच्याकडे बघितलं पाहिजे. बऱ्याचदा प्राणो कधी कधी एखाद्या व्यक्तीचं बोलणं, एखाद्या प्राणो सेविकेचं बोलणं आम्हाला आवडतं प्राणो, किंवा त्यांच्या देवाच्या वचनातून बोलतात त्या गोष्टी आवडतात, त्या गोष्टी वेगळ्या आहे प्राणो. परंतु प्राणो जर आम्ही वेगळ्या दृष्टिकोनातून किंवा वाईट नजरेने बघतो, तर ही गोष्ट आमच्यासाठी आमचा अंत करणारी सुद्धा ठरू शकते. हालेलुया. कारण ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं प्रियानो, देवाने त्याला स्वप्नात म्हटले, तू सात्विक मनाने हे केले आहे, हे मलाही ठाऊक आहे आणि मज विरुद्ध तुझकडून पाप घडू नये म्हणून मी तुला आवरिलेही, म्हणून तिला स्पर्श करू दिला नाही. प्राणो एक वेळेस असंच एका सेविकेला प्राणो एका व्यक्तीने माहीत नाही, परंतु खूप वाईट दृष्टिकोनातून प्राणो त्यांना प्रेस लॉर्ड केला किंवा हातात हात घेतलं, असं थोडंसं हक केलं प्राणो. ती देवाची सेविका काहीच म्हटली नाही, परंतु तो व्यक्ती प्रवास करत असताना प्राणो जाताच
त्याचा ॲक्सिडेंट झाला आणि तो मरण पावला. ही सत्य घटना आहे प्राणो. एक देवाची महान सेविका आहे आणि प्राणो त्या खूप मोठ्या मिनिस्ट्रीमध्ये ते काम करतात आणि त्या सिस्टरांनी हा अनुभव सांगितला होता. म्हणून प्राणो आम्ही ह्या गोष्टीचं खूप भान ठेवणं गरजेचं आहे. मग ते सेविका असू द्या किंवा सेवक असू द्या प्राणो, त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आमचा खूप शुद्ध आणि कसा असला पाहिजे, पवित्र. जर आमच्या मनात अशुद्धता आली तर याचा अर्थ आहे की कुठेतरी परमेश्वराने आमचा अंत करण्यासाठी तयारी केली आहे. ह्या गोष्टी तुम्हाला नाही, आम्हाला सुद्धा तितक्याच लागू पडतात, आहे की नाही. देवाने त्याला स्वप्नात म्हटले, तू सात्विक मनाने हे केले आहे, हे मलाही ठाऊक आहे आणि मज विरुद्ध तुझकडून पाप घडू नये म्हणून मी तुला आवरिलेही. ज्यावेळेस एखादी गोष्ट मी स्वच्छ हाताने स्वच्छ मनाने करतो प्राणो, परमेश्वर आम्हाला त्या दुष्कर्मापासून आवरितो. परमेश्वर त्या गोष्टी आमच्याकडून घडू देत नाही. आणि जर तशी घटना घडली असती प्राणो, अभिमलेखाने जर सारेला हात लावला असता तर प्राणो परमेश्वराने त्याच ठिकाणी त्याला मारून टाकलं असतं. परंतु परमेश्वराने त्याला आवरलं प्राणो. परमेश्वर त्याच्याशी स्वप्नात बोलला आणि परमेश्वराने त्याला आवरलं. नंतर वचनामध्ये आम्हाला पुढे पाहायला मिळतं, आता त्या मनुष्याची बायको त्याला परत दे. परमेश्वर प्राणो अभिमलेखाला म्हणत आहे की त्याची पत्नी तू काय कर, त्याला परत दे, कारण तो संदेष्टा आहे. हालेलुया. अभिमलेखाला माहित नव्हतं प्राणो तो कोण होता, आहे की नाही. कधी कधी प्राणो लोक आम्हाला नाही ओळखत की आम्ही कोण आहोत, आपल्याला नाही ओळखत प्राणो, परंतु आपण कोण आहोत हे परमेश्वर इतरांना दाखवून देतो प्राणो. आम्हाला सांगण्याची ही गरज नाही की आम्ही संदेष्टे आहोत का. काही जण स्वतःला प्रॉफिट वगैरे काय 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 म्हणायचं म्हणून घेतात प्राणो, परंतु प्राणो असे खरे संदेष्ट असतात की ज्यांची ओळख स्वतः परमेश्वर देतो प्राणो. हालेलुया. सो या ठिकाणी प्राणो अब्राहमाची ओळख तो संदेष्ट आहे. ही ओळख परमेश्वर अभिमलेखाला स्वतः देत आहे की तो कोण आहे, कोण आहे. आपली ही ओळख प्राणो परमेश्वराने दिली पाहिजे की खरंच हे देवाचं प्रिय लेकरू, देवाचं भय बाळगणारी मुलगी, देवाचं भय बाळगणारा मुलगा, ही स्त्री देवाचं भय बाळगणारी, हा भाऊ देवाचा भय बाळगणारा आहे. अशी ओळख देखील प्राणो प्रभूने आमची केली पाहिजे. तुम्हाला आवडेल का प्राणो तुमची ओळख तुमच्या देवाने इतरांसमोर द्या. प्राणो तुमची ओळख परमेश्वर तुमच्या नातेवाईकांसमोर देईल. जेही कदाचित तुम्हाला प्राणो तुच्छ समजत असेल किंवा वेगळ्या दृष्टिकोनातून तुम्हाला बघत असतील, परंतु ज्यावेळेस तुम्ही प्रवास करता प्राणो तुम्हाला एक आयडेंटिटी देण्याचं काम परमेश्वर करत असतो. एक ओळख, आयडेंटिटी कार्ड किती जणांकडे आहे बरं, कुठलं ना कुठलं आयडेंटिटी कार्ड असतं, आहे की नाही. मतदानाचं किंवा कुठलं ना कुठलं असतंच, आहे की नाही. त्याच्यावर आपली आयडेंटिटी असते. आमची आयडेंटिटी कोण देतं. आम्हाला देण्याची गरज आहे का मी प्रॉफेसी करते, मला वचन सांगता येतं, मी संदेष्टे आहे, ह्या गोष्टी सांगण्याची गरज आहे का. मी परमेश्वराचं खूप भय बाळगते, मी परमेश्वरासाठी खूप एवढं देते तेवढं देते, मी सेविका आहे, मी रोज प्रार्थनेला जाते, ह्या गोष्टी सांगण्याची गरज आहे का. ज्यावेळेस मी खऱ्या अंतकरणाने प्रभू प्रामाणिकपणे प्रभू समोर चालतो प्राणो, परमेश्वर आमची आयडेंटिटी जगाला दाखवून देतो प्राणो की आम्ही कोण आहोत. प्रभू स्वतः आमची ओळख करून देतो प्राणो. कधी कधी आम्ही समारंभात लग्नात वगैरे गेलो प्राणो, एखादी व्यक्ती असते की ते आमची ओळख करून देतात की आमच्या असे प्रियजन आहे, आमचे नातेवाईक आहे, असं आहे तसं आहे, हे की नाही. एक व्यक्ती दुसऱ्याची ओळख करून देते प्राणो. तसं परमेश्वर लोकांसमोर आमची ओळख करून देतात की हे माझे लेकर आहे, मी निवडलेले आहे, हे माझे संदेष्ट आहे. आम्ही बघतो की प्राणो अभिमलेखाला अब्रामाबद्दल काहीच माहिती नव्हतं की अब्राम कोण आहे, परंतु परमेश्वर त्याची प्राणो एक ओळख देत आहे की ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं प्राणो परमेश्वर त्याला धमकावत आहे की त्याची बायको तू त्याला काय कर, परत दे, कारण तो संदेष्ट आहे, तो तुझसाठी प्रार्थना करीन आणि तू वाचशील. हालेलुया. परमेश्वर त्याला म्हणतो की ज्या वेळेस अब्राम तुझ्यासाठी प्रार्थना करील त्याच वेळेस तू वाचशील, नाही तर मी तुला काय करेल, मारून टाकेल. पण जर तू तिला परत दिले नाही तर तू व तुझे सगळे खचित मरतील. खचित म्हणजे खरंच मरतील. जर तू साराला तुझ्या घरामध्ये जर ठेवलं तर परमेश्वर म्हणतो की मी तुला आणि तुझ्या घराण्याला, फक्त तुलाच मारणार नाही तर मी काय करीन, तुझ्या संपूर्ण घराण्याला काय करीन, मारून टाकेन.
ज्यावेळेस आम्ही देवाच्या विरोधात किंवा देवाच्या लोकांच्या विरोधात जातो प्रियानो, तो अपराध फक्त आमच्या पुरताच मर्यादित राहत नाही, तर तो आमच्या संपूर्ण परिवारावर तो अपराधाचा दोष येतो. जसं एका व्यक्तीमुळं प्रियानो त्या घराण्याचं तारण होतं, तसंच एका व्यक्तीमुळं त्या घराण्यावर दोष पण येतो. एक व्यक्तीची भूमिका खूप महत्त्वाची आहे त्याच्या कुटुंबासाठी. हालेलुया. तुम्ही निवडलेले आहात प्रियानो. तुम्ही एकमेव व्यक्ती कदाचित तुमच्या परिवारामध्ये असाल तर तुमच्यावर तुमच्या संपूर्ण घराण्याचं तारण अवलंबून आहे प्रियानो. हालेलुया. सो ज्या प्रकारे या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, आता त्या मनुष्याची बायको त्याला परत दे, कारण तो संदिष्ट आहे, तो तुझ्यासाठी प्रार्थना करील आणि तू वाचशील, पण जर तू तिला परत दिले नाही तर तू व तुझे सगळे खचित मरतील. परमेश्वर म्हणतो खरंच मरेल जर तू तिला स्पर्श केला किंवा तू तिला त्याच्या अब्रामाकडे परत केलं नाही तर. त्यानंतर प्रियानो, मग अबिमेलेक मोठ्या पहाटेस उठून आपल्या सर्व सेवकास बोलून या सर्व गोष्टी त्यांच्या कानावर घातल्या. तेव्हा ती माणसे फार घाबरली. अबिमेलेकाने अब्रामास बोलावून आणून म्हटले, तू आम्हाला हे काय केले? मी तुझा असा कोणता अपराध केला की तू मजवर व माझ्या राजावर असे महापातक आणले? करू नये असे वर्तन तू मशी केले. अबिमेलेक अब्रामास आणखी म्हणाला, ही गोष्ट करण्यात तुझ्या मनात तरी काय होते? अब्राम म्हणाला, या ठिकाणी देवाचे भय अगदी नाही, म्हणून हे लोक माझ्या बायकोसाठी माझा घात करतील असे मला वाटले. शिवाय ती खरोखर माझी बहीण लागते, म्हणजे ती माझ्या बापाची मुलगी, पण माझ्या आईची ती मुलगी नव्हे, म्हणून ती माझी बायको झाली. देवाने मला माझ्या बापाचे घर सोडून भ्रमण करावास लाविले. तेव्हा मी तिला म्हणालो, मजवर एवढी कृपा कर की आपण जिकडे जाऊ तिकडे हा माझा भाऊ आहे असे माझ्याविषयी सांग. मग अबिमेलेकाने मेंढरे, बैल, दास दासी ही आणून अब्रामास दिली आणि त्याची बायको सारा ही त्याला परत दिली. हालेलुया. सारा पण परत दिली, त्याच्यासोबत आणखी संपत्ती दिली. अगोदरच इतकं मोठं वाढलेलं आहे, इतकं मोठे गोरढोरे वाढले की लोटाला आणि अब्रामाला वेगळं व्हावं लागलं. त्यांना जागा पुरत नव्हती, इतकी संपत्ती परमेश्वराने दिली. आणखी पुढे आणखी गुरढोरं, दास दासी. बघा प्रियानो, देवाच्या योजना कशा असतात. कधी कधी प्रियानो आमच्यावर ओढवणाऱ्या संकट देखील आमच्यासाठी परमेश्वर फायद्याचं करतं प्रियानो. हालेलुया. कधी कधी आम्हाला वाटतं की हे संकट मला संपवण्यासाठी नाही प्रियानो. देवाच्या योजना खूप वेगळ्या, म्हणून त्याचे विचार आणि आमच्या विचारामध्ये खूप मोठा फरक आहे प्रियानो. सो आम्ही बघतो की परमेश्वराने त्याला आणखी संपन्न केलं, इतकी समृद्धी परमेश्वराने दिली. अगोदरच प्रियानो खूप मोठे दास दासी, गुराखी, खूप मोठं प्रियानो त्याच्याकडे धन संपत्ती आहे, चाकर आहे, सगळ्या गोष्टी त्याच्याकडे आहे. इतकं परमेश्वराने त्याला दिलं की प्रियानो त्या संपत्तीमुळेच त्याला लोटाला दूर करावं लागलं. इतकी मोठी संपत्ती की जागा पण पुरत नव्हती, आणखी त्याच्यामध्ये भर पडली. हालेलुया. मिळवायचे का असे आशीर्वाद? मिळवायचे का? सो हे आशीर्वाद परमेश्वराकडून आहे. हे आशीर्वाद त्या व्यक्तीला मिळतात प्रियानो जो अब्रामासारखं परमेश्वरासमोर चालतो प्रियानो. जर आमचं जीवन अब्रामासारखं असेल प्रियानो, तुमचे हात कमी पडतील त्या आशीर्वादांना घेण्यासाठी. प्रियानो इतकी समृद्धी, इतकी संपन्नता परमेश्वर तुम्हाला देईल की प्रियानो तुम्ही विचार कराल की आता मी ह्या गोष्टी कुठे ठेवू. प्रियानो ज्यावेळेस आम्ही बघतो की ह्या सगळ्या गोष्टी अब्रामाला मिळाल्या असतील, अब्रामाने विचार केला असेल, कनानमध्येच जागा पुरत नव्हती, मी माझ्या पुतण्याला वेगळं केलंय, ह्याच कारणामुळे आता पुन्हा इतकं मोठं कुठे सांभाळू, हे की नाही, कुठे ठेवू. सो परमेश्वर पण इतके आशीर्वाद तुम्हाला देईल ज्यावेळेस तुम्ही अब्रामासारखा प्रवास कराल प्रियानो. तुम्हाला ही विचार करावा लागेल की आता मला इतकं संपत्ती मिळाली, आता ही संपत्ती मी कोणत्या बँकेत ठेवू, कुठे ठेवू. अगोदरच बँक बॅलन्स फुल आहे, आता हे पुढचं कुठं करू, आहे की नाही, कोणत्या अकाउंटला ठेवू, किती अकाउंट उघडू. सो इतका विचार तुम्हाला करावा लागेल. करायचं आहे का? करायचं आहे. परिस्थिती बदलायची, किती जणांना बदलायची? त्याच्यासाठी एकमेव उपाय आहे, अब्रामासारखा खडतर प्रवास. सोपा प्रवास नाही बरं का, सहज इतकं बँक बॅलन्स नाही मिळणार. त्याच्यासाठी खडतर प्रवास करावा लागणार. त्याच्यासाठी फारो जीवनात येणार, अबिमेलेक जीवनात येणार.
आहे की नाही? समृद्धी पाहिजे, त्याच्या अगोदर ह्या गोष्टी येणार, त्यानंतरच समृद्धी येणार. सो हे सगळं कुठे घडत आहे? कुठे घडत आहे? कुठे घडत आहे? गरारमध्ये. आणि आम्ही बघतो की प्राणो खूप मोठी संपत्ती त्याला मिळाली. मग अबिमलेखाने मेंढरे, बैल, दास व दासी ही आणून अब्रामास दिली. अगोदर काही कमी होतं का अब्रामाकडे? नाही, खूप जास्त आहे आणि आणखी त्याच्यात जास्त, आणखी भर पडली. अगोदरच खूप मोठं आहे, आणखी परमेश्वर देतो. इतकं परमेश्वर देईल की प्राणो तुम्हाला विचार करावा लागेल की आता ह्या सगळ्या गोष्टी ठेवायला मला जागा पाहिजे. तुमचं घर कमी पडेल प्राणो. इतक्या गोष्टी परमेश्वर तुम्हाला देईल की तुम्ही विचार कराल की आता हे आणलेलं आहे, हे कुठे ठेवायचं. किती जणांना हा अनुभव आला बरं? मी माझ्या जीवनात घेते बरं हा अनुभव. तुम्ही घेतलाय? तुम्ही विचार करता की आता हे मी कुठे ठेवू, माझा घर कमी पडायला लागला, असा अनुभव आलाय का? सो याचं एकमेव कारण की तुम्ही अब्रामासारखे संपन्न आहात. अब्रामासारखा तुमचा प्रवास आहे, म्हणून तुम्हाला जागा कमी पडत आहे. हालेलुया. हे परमेश्वराकडून मिळणारे आशीर्वाद. हे आशीर्वाद प्रियानो विचार करा, जर आम्ही आमच्या कष्टाने किंवा आमच्या श्रमाने मिळवण्याचा प्रयत्न केला तर याला खूप उशीर लागेल. एवढे दास दासी विकत घ्यायला अब्रामाला पैसे लागले असते, वेळ लागला असता, एवढी संपत्ती वाढवायला वेळ लागला असता. परंतु प्रियानो परमेश्वराने किती लवकर परमेश्वराने ह्या सगळ्या गोष्टी अब्रामाला दिल्या. परमेश्वराने वेळ लावला का? परमेश्वर वेळ लावत नाही प्राणो. ज्यावेळेस आम्ही खरंच प्रामाणिकपणे प्राणो अब्रामासारखा प्रवास आमच्या जीवनामध्ये करतो. त्यानंतर प्राणो ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं, वचन 16 मध्ये, तो सारेला म्हणाला, पहा मी तुझ्या भावास रुपयाची 1000 नाणी देत आहे, त्याच्या योगे तुझ्या बरोबरच्या सगळ्या लोकांसमोर तुझी भरपाई होईल. या प्रकारे सर्व समक्ष तुझा निर्दोषीपणा सिद्ध झाला आहे. मग अब्रामाने देवाची प्रार्थना केली. तेव्हा देवाने अबिमलेख, त्याची बायको, त्याच्या दासी यास बरे केले आणि त्यास मुले होऊ लागले. सो परमेश्वराने ज्यावेळेस प्राणो आम्ही बघतो की अबिमलेखाने प्राणो ज्यावेळेस सारेला घरात आणलं, त्यावेळेस परमेश्वराने काय केलं होतं, जी अबिमलेखाची स्त्री किंवा पत्नी होती, त्याच्या दासी होती, त्यांच्या सर्वांचं जे गर्भाशय होतं ते परमेश्वराने काय केलं तर बंद केलं. सो कधी कधी हे कारण असू शकतं प्राणो, वाईट दृष्टिकोनातून किंवा वाईट नजर टाकल्यामुळे पण अशा गोष्टी घडू शकतात. हे कारण असू शकतं. आम्ही बघतो की प्राणो ज्या प्रकारे वचन 18 मध्ये आम्ही बघतो, कारण अब्रामाची बायको सारा हीचमुळे परमेश्वराने अबिमलेखाच्या घराण्यातल्या सर्व स्त्रियांचे गर्भाशय अगदी बंद केले होते. सो गर्भाशय परमेश्वर कधी कधी त्याच्या गौरवाकरिता पण बंद करतो, कारण कुस वाहती करणं, कुस बंद करणं हे देवाच्या हातामध्ये आहे. हालेलुया. परमेश्वरानेच हन्नाची कुस बंद केली होती आणि परमेश्वरानेच प्रियानो आम्ही बघतो की हन्नाची कुस वाहती केली होती. सो आम्ही बघतो की ज्या घटना प्रियानो आम्ही सारेच्या जीवनात बघतो, रिबिकाच्या जीवनात सारा वांस होती, त्यानंतर रिबिका पण वांस राहिली. प्रियानो ह्या ज्या गोष्टी होत्या ह्या कशामुळे होत्या माहिती? त्यांच्या पूर्वजांचे पाप, ऊरमधल्या गोष्टी, मूर्तीपूजा. यामुळं प्राणो आम्ही बघतो की सारेला मूल होण्यासाठी वेळ लागला, रिबेकेला मूल होण्यासाठी वेळ लागला. रिबेकेसाठी इसाकाने प्रार्थना केली, नंतर तिला मुलं झाली. त्यानंतर राहेलचं जीवन आम्ही बघतो की एका अब्रामाच्याच पिढीतल्या 3 जणी वांस राहिल्या, परंतु नंतर त्यांना मुलं झाली. परंतु प्राणो कधी कधी प्राणो जे पूर्वजांचं पाप असतं किंवा जे मूर्तीपूजा असते, ह्या गोष्टीमुळे देखील प्राणो एखाद्या परिवारामध्ये मुलं होऊ शकत नाही. हे देखील कारण असू शकते, वेगवेगळे कारण आहे. हालेलुया. पण ज्यावेळेस आम्ही बघतो की या वचनामध्ये आम्ही पाहतो की मग अब्रामाने देवाची प्रार्थना केली. देवाने अबिमलेख, त्याची बायको, त्याच्या दासी यास बरे केले आणि त्यास मुले होऊ लागले. म्हणजे परमेश्वराने प्राणो त्या ठिकाणी सगळ्यांचं गर्भाशय काय केलं होतं, बंद केलं होतं. कारण अब्रामाची बायको सारा हीचमुळे परमेश्वराने अबिमलेखाच्या घराण्यातल्या सर्व स्त्रियांचे गर्भाशय अगदी बंद केलं होतं. परमेश्वराने प्राणो आम्ही बघतो की सर्वांचं जे दासी, त्याची पत्नी किंवा त्याच्या घरामध्ये जितक्या स्त्रिया होत्या त्यांचं गर्भाशय परमेश्वराने काय केलं होतं, बंद केलं होतं. आणि नंतर ज्यावेळेस अब्रामाने प्रार्थना केली प्राणो, परमेश्वराने त्यांची कुस वाहती केली. ह्या सगळ्या घटना गरारमध्ये घडल्या
आणि त्यानंतर ह्या घटना घडल्यानंतर वचन 21 अध्याय 21 मध्ये आम्ही बघतो, अध्याय 21 आणि 1 मध्ये, यानंतर परमेश्वराने आपल्या म्हणण्याप्रमाणे सारेवर अनुग्रह केला आणि तिला दिलेले वचन पुरे केले. सारा गर्भवती झाली. देवाने सांगितलेल्या समयी अब्राहामाला म्हातारपणी तिचपासून मुलगा झाला. अब्राहामाला सारेपासून मुलगा झाला. त्याचे नाव त्याने इसहाक ठेवले. अब्राहामाने आपला मुलगा इसहाक 8 दिवसांचा झाला तेव्हा देवाच्या आज्ञेप्रमाणे त्याची सुंता केली. इसहाक झाला तेव्हा अब्राहाम 100 वर्षाचा होता. सारा म्हणाली, देवाने मला हसविले आहे. जो कोणी हे ऐकेल तो माझ्या बरोबर हसेल. ओके, या ठिकाणी आम्ही बघतो की प्रियानो, ज्यावेळेस अब्राहामाने अबिमलेखांच्या घराण्यासाठी प्रार्थना केली, ज्या स्त्रियांचे गर्भाशय परमेश्वराने बंद केले होते, ते गर्भाशय उघडण्यासाठी प्रियानो अब्राहामाने प्रार्थना केली. आणि ह्या प्रार्थनेनंतरच आम्ही बघतो की यानंतर वचनामध्ये लिहिलं, यानंतर अब्राहामाने प्रार्थना केली, त्यांना मुलं होऊ लागली. त्याने प्रियानो त्या स्त्रियांसाठी प्रार्थना केली असेल, अबिमलेखाच्या पत्नीसाठी प्रार्थना केली असेल, कारण ते कारण त्याला माहीत होतं. आणि म्हणून प्रियानो आम्ही बघतो की ज्या कारणासाठी त्याने प्रार्थना केली प्रियानो, की प्रभू ह्या स्त्रियांचे गर्भाशय उघड. ज्यावेळेस प्रियानो अब्राहामाने अबिमलेखाच्या घराण्यातील स्त्रियांसाठी प्रार्थना केली प्रियानो, की यांचं गर्भाशय उघड, त्यानंतर वचनामध्ये लिहिले, त्यानंतर परमेश्वराने सारेचं गर्भाशय उघडलं. ज्यावेळेस आम्ही इतरांसाठी प्रार्थना करतो, अब्राहामाने अबिमलेखाच्या स्त्रियांसाठी प्रार्थना केली, त्यानंतर परमेश्वराने आपल्या म्हणण्याप्रमाणे सारेवर अनुग्रह केला. परमेश्वर अनुग्रह करणारच होता, परंतु त्याच्या अगोदर एक घटना घडली की अब्राहामाने प्रियानो एक महत्त्वपूर्ण विषयासाठी प्रार्थना केली. ज्यावेळेस तुम्ही देखील इतरांसाठी प्रार्थना करता, देवाचं वचन सांगतं एकमेकाची काय करा, ओझी घ्या. तुम्ही इतरांच्या आर्थिक समस्येसाठी प्रार्थना करता, इतरांना प्रियानो पुरवठा होण्यासाठी प्रार्थना करता, परमेश्वर तुमचा पुरवठा करतो. इतरांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करता प्रियानो, परमेश्वर तुम्हाला आरोग्य देतो. तुम्ही इतरांच्या लेकरांसाठी प्रार्थना करता की प्रभू या लेकरांना चांगलं शिक्षण मिळू दे, ज्ञान दे, बुद्धी दे, या लेकरांना चांगली उन्नती दे, जॉब दे. त्यावेळेस परमेश्वर तो अनुग्रह आमच्या लेकरांना करतो. आमच्या लेकराला परमेश्वर ज्ञान देतो, बुद्धी देतो. ज्यावेळेस तुम्ही इतरांच्या लेकरांसाठी प्रार्थना करता की प्रभू ह्या लेकरांना व्यसनातून सोडव, त्यावेळेस परमेश्वर आमच्या लेकरांना व्यसनातून सोडवतो. ज्यावेळेस तुम्ही इतरांच्या भावासाठी प्रार्थना करता की प्रभू ह्या भावाला व्यसनातून सोडव, त्यावेळेस परमेश्वर तुमच्या भावाला निश्चित आणि निश्चित त्या व्यसनातून सोडवेल. अब्राहामाने एक महत्त्वपूर्ण विषयासाठी प्रार्थना केली. अबिमलेखांच्या घरामध्ये असणाऱ्या स्त्रियांसाठी प्रार्थना केली की परमेश्वरा यांचे गर्भाशय तू उघड, जे बंद केलेले आहे ते उघड. ज्यावेळेस त्याने प्रियानो त्या स्त्रियांसाठी प्रार्थना केली, गर्भाशय उघडण्यासाठी प्रार्थना केली, त्यावेळेस परमेश्वराने सारेचं गर्भाशय उघडलं. प्राण अब्राहामाचं जीवन आम्हाला शिकवतं प्राण की आम्ही देखील इतरांसाठी प्रार्थना करावी. इतरांना घर मिळवण्यासाठी तुम्ही प्रार्थना करा प्राण, तुमचं घर आपोआप तयार होईल प्राण. परमेश्वर आपोआप ते बांधण्यासाठी तुम्हाला सहाय्यता आणि मदत करेल. कुठूनही परमेश्वर तुम्हाला पुरवठा करेल प्राण. ज्यावेळेस तुम्ही इतरांसाठी मध्यस्थी करता, एखाद्या विषयासाठी तुम्ही मध्यस्थी करता, पती पत्नीसाठी तुम्ही त्यांच्यातल्या प्रेमासाठी प्रार्थना करता, त्यांच्यातले दुरावे मिटण्यासाठी प्रार्थना करता, त्यांच्यातले वादिवाद मिटण्यासाठी प्रार्थना करता प्रियानो, परमेश्वर तुमच्या जीवनामधले असणारे किंवा तुमच्या पती पत्नीमध्ये असणारे जे विवाद आहे परमेश्वर दूर करेल. म्हणून आम्ही इतरांसाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे. म्हणून देवाचं वचन सांगतं की एकमेकांसाठी काय करा, प्रार्थना करा, एकमेकांची ओझी वाहा. करणार का मग प्रार्थना? जर तुम्हाला आशीर्वादित व्हायचं असेल तर अगोदर तुम्हाला प्रार्थना करावी लागेल इतरांसाठी, इतरांच्या लेकरांसाठी, इतरांच्या कुटुंबासाठी, इतरांच्या घरासाठी, इतरांच्या जॉबसाठी, इतरांच्या लेकराच्या लग्नासाठी. ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्यांसाठी प्रार्थना कराल प्रार्थनो, त्यावेळेस परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करेल. योवाने आपल्या मित्रासाठी प्रार्थना केली आणि परमेश्वराने योवाच्या दुःखाचा परिहार केला.
सो तुम्हाला वाटतं का देवाने तुमच्या दुःखाचा परिहार करावं, दुःखातून सोडवावं, तर प्रियानो तुम्ही इतरांसाठी प्रार्थना करा. ओके. सो ज्या प्रकारे वचनामध्ये आम्ही बघतो प्रियानो, यानंतर परमेश्वराने आपल्या म्हणण्याप्रमाणे सारेवर अनुग्रह केला. यानंतर ह्या गोष्टी कधी घडल्या? ज्यावेळेस प्रार्थना केली त्यानंतर. हालेलुया. ज्यावेळेस आम्ही इतरांसाठी प्रार्थना करतो त्यानंतर आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद येतात प्रियानो. म्हणून प्रियानो आम्ही इतरांसाठी प्रार्थना करणं गरजेचे आहे. त्याचबरोबर प्रियानो वचन 3 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की अब्रामाला सारेपासून मुलगा झाला, त्याचे नाव त्याने इसहाक ठेविले. सो इसहाक कुठे झाला? कुठे झाला? गरारमध्ये. सिस्टरांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आता समजते बरं का, आता छान समजू लागलं कुठे काय आहे, कसं जोडायचं की नाही. ईश्वर परिज्ञान, बिब्लिकल थिओलॉजी त्याला म्हणतात. हालेलुया. सो आम्ही बघतो की गरारमध्ये इसहाकाचा जन्म झाला. ओके. त्यानंतर प्रियानो हागार इश्माईलला घालून देणं, त्यानंतर अब्राम आणि अबिमेलेखामध्ये झालेला करार, ह्या गोष्टी घडल्या प्रियानो. आणि त्या गोष्टी घडल्यानंतर उत्पत्ती 22 आणि 1 मध्ये मला पाहायला मिळतं. उत्पत्ती 22 आणि 1. या गोष्टी घडल्यावर असे झाले की देवाने अब्राहामास कसोटीस लाविले. त्याने अब्राहामा अशी हाक मारिली, तेव्हा अब्राहाम म्हणाला, काय आज्ञा? ओके. आम्ही बघतो की गरारमध्ये असताना प्रियानो इसहाक झाला. आता अब्राम खूप आनंदित आहे की नाही. गरारमध्ये त्याला खूप आनंद मिळाला. गरारमध्ये काही गोष्टी घडल्या, पण वाईट पण घडल्या, चांगल्या पण घडतात आहे की नाही. वाईट चांगल्या दोन्ही चालू असतात, जसं अब्रामाच्या जीवनात घडलं. परंतु एक आनंदाची घटना घडली की त्याला गरारमध्येच इसहाक झाला. आणि इसहाक झाल्यानंतर प्रियानो आम्ही बघतो वचनामध्ये, उत्पत्ती 22 आणि 1 मध्ये त्या अध्यायाचं टायटल आहे इसहाकाचे अर्पण करण्यास अब्राहमाला आज्ञा. गरारमध्ये खुश आहे, ठीक आहे, अगोदर जे झालं ते विसरलाय. इसहाक आलेला आहे जीवनामध्ये, इतक्या वर्षानंतर बाळ झालेलं आहे, इतका आनंदी आहे तो. अब्राम इसहाकासोबत खेळत असेल, त्याच्यासोबत आनंद करत असेल, त्याला घेऊन फिरत असेल, त्याच्यावर खूप प्रेम करत असेल, कारण इश्माईलला तर घालून दिलं होतं. आता एकमेव फक्त इसहाक आहे. इतक्या वर्षानंतर झाल्यानंतर विचार करा प्रियानो, किती लाड तो करत असेल है की नाही. खूप वर्षानंतर ज्यावेळेस बाळ होतं त्यावेळेस त्या बाळाचा खूप लाड केला जातो है की नाही. आणि तसंच प्रियानो हा जो अब्राम आहे प्रियानो, खूप वर्षानंतर हे बाळ झालेलं आहे, इसहाक झालेला आहे प्रियानो. त्याच्यासोबत खेळत असेल, बागडत असेल, त्याच्यासोबत आनंद करत असेल, त्याच्याबरोबर बराचसा वेळ तो घालवत असेल. आनंदामध्ये दिवस चाललेले आहेत. आणि अशातच परमेश्वर काय करतोय? आज्ञा देतोय. त्याला असं वाटत असेल की माझ्या मुलासोबत मी किती राहू किती नको, कारण खूप वर्षानंतर झालेला आहे. खूप वेळ तो त्याच्यासोबत घालवत असेल, त्याच्याजवळ झोपत असेल, त्याला खाऊ घालत असेल, त्याच्या सगळ्या गोष्टी तो करत असेल. एकदम आनंदामध्ये अब्राम आहे. आणि या आनंदामध्येच असताना परमेश्वर सांगतोय की आता इसहाकाचं काय कर? अर्पण कर. हालेलुया. कधी कधी असंच होतं प्रियानो, आम्ही खूप आनंदामध्ये असतो आणि एखादी गोष्ट येऊन लगेच धडकते आम्हाला है की नाही. जसं आम्ही बघतो की प्रियानो वचन उत्पत्ती 22:1 मध्ये की या गोष्टी घडल्यावर असे झाले की देवाने अब्रामाला कसोटीस लावलं. ज्यावेळेस आम्ही आनंदामध्ये असतो प्रियानो, मग एक प्रसंग असा येतो की त्यावेळेस परमेश्वर ठरवतो की नाही आता या व्यक्तीला कसोटीस लावायचं. सो जाता जाता कसोटी पण येणार बरं का. हालेलुया. काय येणार? जोरात सांगा. काय येणार? कसोटी म्हणजे काय? परीक्षा. आणखी समस्या, परीक्षाच म्हणता येईल. कसोटी म्हणजे परीक्षाच. सो या प्रवासामध्ये प्रियानो फारो आला, अबिमेलेख आला, हगार आली, साराचे हगारचे भांडणं आले की नाही, दोघांचे वादविवाद आले. इश्माईलला घालून दिलं, त्या गोष्टीचा पण त्याला त्रास झाला असेल, कारण इश्माईल त्याचा मूलच होता. त्या मनस्ताप झालेला आहे, तो मानसिक त्रास झालेला आहे. अबिमेलेखासोबत करार झाला, इश्माईलला घालून दिलं. मग कुठेतरी तो आता थोडासा स्टेबल झाला आहे, कुठेतरी थोडंसं आनंदामध्ये राहते आणि त्यात पुन्हा कसोटी. हालेलुया. सो ज्यावेळेस आम्ही देखील प्रवास करणार प्रियानो,
फारो येणार, अभिमलेख येणार, मनस्ताप होणार, जवळची व्यक्ती दूर जाणार, नात्यामध्ये दुरावा येणार, ह्या सगळ्या गोष्टी घडणार. हालेलुया. पण प्रवास थांबलाय का? पुन्हा विचार केलाय का ऊरमध्ये जाण्याचा? नाही. कधी कधी प्राणो आमच्याही जीवनामध्ये एखादी गोष्ट आली की लगेच प्राणो आम्हाला मागच्या गोष्टी आठवतात की नाही, मी प्रभूमध्ये आलोय तरी माझ्या जीवनात समस्या, मग यापूर्वीचं जीवन माझं बरं नव्हतं का? किती जणांना हा विचार आला बरं? खरं सांगा, आम्ही प्रभू समोर आहोत. आलाय ना? ऊरमध्येच बरं होतो. कशाला इथं मिस्रातून कनानमध्ये आलोय, कनानमध्ये आलोय, ऊर सोडलाय तरी त्या गोष्टी आहेच. बरं आहे आपण ऊरमध्येच गेलेलं बरं आहे की नाही? होतं असं. पण अब्रामाला झालं का? अब्रामासारखे आशीर्वाद आम्हाला पाहिजे प्रियानो. मग अब्रामासारखीच आमची विचारसरणी पाहिजे बरं का, है की नाही? तो थांबला नाही प्रियानो, त्याने तसा प्रवासाला नाही थांबवलं. आणि प्रियानो आम्ही बघतो की एक बाप जो इतका आनंदित आहे प्रियानो आपल्या मुलासोबत, त्याच्यासोबत खेळतोय, बागडतोय, आनंद करतोय, आणि अशाच वेळेस परमेश्वर एक गोष्ट त्याला करायला लावतो की तू काय कर, इसाकाचं अर्पण कर. म्हणजे इसाकाला डायरेक्टली प्रभू म्हणत की तू आता त्याचं अर्पण कर, म्हणजे त्याला मारून टाक, त्याला बली दे. इतक्या वर्षानंतर झालेलं मूल आहे, इतक्या दिवसापासून त्या गोष्टीसाठी तो तरसलेला आहे, मुलासाठी तरसलेला आहे. कारण ज्या ज्या वेळेस तो इतरांच्या लेकरांकडे बघत असेल प्रियानो, त्यालाही वाटत असेल की मला मूल व्हावं. आणि ज्या वेळेस प्रियानो मी बघतो की इश्माईल पण झालाय, इश्माईलला पण घालून दिलंय, इश्माईल पण गेलाय, त्याच्या जीवनातून इश्माईल पण गेलेला आहे, इश्माईल पण सोबत नाही. आणि आता इसाक आहे तर परमेश्वर पण त्याला मागत आहे. प्रियानो विचार करा, कुठेतरी त्याला त्रास झाला नसेल का? आपल्या मुलाला बलिदान करण्याबद्दल परमेश्वर सांगत आहे. ज्या प्रकारे या वचनामध्ये आम्ही बघतो की या गोष्टी घडल्यावर असे झाले की देवाने अब्रामास कसोटीस लाविले, त्याने अब्रामाशी हाक मारिली. तेव्हा अब्राम म्हणाला, काय आज्ञा? देव म्हणाला, तुझा पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय इसहाक यास घेऊन मोरिया देशात जा. हा एक देश आहे मोरिया. कुठला देश आहे? मोरिया. ज्या गोष्टी घडल्या ते कुठे घडल्यात? अगोदरच्या गरारमध्ये. मिस्रातून तो गरारमध्ये आला, आता गरारमधून परमेश्वर कुठे जायला सांगत आहे? मोरियाला. सारेला घेऊन नाही बरं का, फक्त इसहाकाला घेऊन. सारा तिथंच आहे, गरारमध्येच आहे. देव म्हणाला, तुझा पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय इसहाक यास घेऊन मोरिया देशात जा, आणि मी तुला सांगेल त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर. जे महत्त्वपूर्ण देश आहे का प्रियानो, तेच आम्ही घेत आहोत. कारण छोटे छोटे ठिकाणं पण बायबलमध्ये आहे, आणि इतके जर छोटे छोटे ठिकाणं घेत गेलं तर 2-3 वर्ष पण पुरणार नाही या विषयाला. इतका मोठा विषय आहे. म्हणून प्रियानो जे महत्त्वपूर्ण जे देश आहे, मिसर, त्याबरोबर गरार, आणि आता हा मोरिया देश, जे महत्त्वपूर्ण देश आहे किंवा मुख्य देश आहे तेच मी घेते बरं का. नाही तर तुम्ही म्हणाल की बाकीचे पण होते सिस्टरांनी हे घेतले नाही. परंतु जर बारीक सारीक जर घेतले ना प्रियानो, त्याला खूप वेळ लागेल, खूप वेळ लागेल. कारण प्रियानो इतक्या गोष्टी यामध्ये आहे. त्या ह्या 7 दिवसामध्ये प्रियानो त्याची ओळख पण तुम्हाला देण्यासाठी 7 दिवस कमी पडतील. फक्त ओळख, त्याची प्रस्तावना करण्यासाठी पण 7 दिवस पूर्ण. म्हणून प्रियानो शॉर्टकटमध्ये, फास्टमध्ये आम्ही घेत आहोत. कारण आम्हाला निर्गममध्ये जायचं आहे, आम्हाला त्या पिढ्या पाहिजे आहेत, आणि निर्गममधून आम्हाला निघायचं आहे. निर्गममधून पुढे कनानी, हित्ती, हिव्वी, परिजी हे राज्य प्रियानो काबीज करून आम्हाला कनानमध्ये जायचं. हालेलुया. सो आम्हाला खूप फास्टमध्ये घ्यायचं आहे. म्हणून प्रियानो आम्ही बघतो की हा एक मोरिया देश खूप महत्त्वपूर्ण देश बायबलमधला आहे. या मोरिया डोंगरावरच प्रियानो आम्ही बघतो की इसाकाचं काय झालं? अर्पण झालं. परमेश्वराने त्याला अर्पण करण्यासाठी सांगितलं, परंतु त्याऐवजी परमेश्वराने प्रियानो एक एडका त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला. आणि या मोरिया देशातच प्रियानो आम्ही बघतो की अब्राहमाने परमेश्वराला याहवे इरे म्हणजे पाहून देणारा परमेश्वर हे नाव दिले. हालेलुया. हे नाव परमेश्वराला कुठं मिळालं? कुठल्या देशात? मोरिया देशात, बरोबर. सो ह्या गोष्टी आपण खूपदा ऐकलेल्या आहे इसाकाच्या अर्पणाबद्दल. त्याबद्दल डिटेल सांगणं गरजेचं आहे का? नाही ना, कारण खूप वेळेस आपण ऐकलेलं आहे याच्याबद्दल. ओके. त्यानंतर प्रियांनो आम्ही बघतो की
इसाकाच्या बदल्यात परमेश्वराने प्राणो एक मेंढा उपलब्ध करून दिला आणि प्राणो त्याचे दोन्हीही शिंग परमेश्वराने त्याच्याकडे घेतलं. म्हणून पहिलं तुतारी आणि दुसरी तुतारी, पहिला कर्ण आणि दुसरा कर्ण, त्या दोन कर्णाला म्हणतात कारण त्याच एडक्याचे ते दोन शिंग आहे जे परमेश्वराने अर्पणानंतर परमेश्वराकडं ठेवून घेतले ते. आणि ज्यावेळेस शेवटचा कर्ण वाजणार आहे त्यावेळेस काय होणार आहे? काय होणार आहे? प्रभूचं आगमन होणार आहे की नाही. म्हणून प्रियानो, ज्या कर्णाच्या नादाला आहे तो सैतान घाबरतो, कारण त्याला माहिती की कर्ण वाजला म्हणजे प्रभू काय येणार आहे, विजेसारखा प्रभू येणार आहे. म्हणून तो त्या कर्णाच्या नादाला घाबरतो. प्रियानो, कर्ण वाजला की तो काय होतो? घाबरतो. नरसिंगा, आखरी नरसिंगा फुका जाने वाला है ना, माहिती हे गीत. सो आम्ही बघतो की प्रियानो, ज्या प्रकारे पुढे मोरिया देशानंतर आम्ही बघतो की ह्या सगळ्या घटना घडल्यानंतर प्रियानो आम्ही बघतो की ज्या प्रकारे उत्पत्ती 23 मध्ये आम्ही बघतो 23:1, सारा 127 वर्ष जगली, एवढे तिचे आयुष्य होते. ओके, या ठिकाणी असं लिहिलेलं नाही की तो पुन्हा कनानमध्ये आला, परंतु जर आम्ही वाचलं प्रियानो तर आमच्या लक्षात येईल की गरारमधून तो पुन्हा कनानमध्ये आला. गरारमधून कुठे आला तो? मिस्रातून नेगेब, नेगेबहून मिसर, गरार आणि गरारहून पुन्हा कनान. बरोबर? बरोबर का चुकते मी? सांगा बरं, चुकते का? चुकते का सांगा. अहो सांगा, मी पण तुमच्यासारखीच मला पण खूप स्टडी करावं लागतो ह्या गोष्टी बोलायला, कारण एक जर शब्द चुकला तर सगळी त्याचा अर्थ चुकतो किंवा तुम्हाला वेगळी दिशा लागेल तुमच्या जीवनाला आणि त्याचं झाडा परमेश्वर माझ्याकडून घेईल. म्हणून सांगा, जर मी चुकत असेल तर निश्चित मला सांगा. सांगा हो, बरोबर आहे का? मी जे सांगितलं तसंच आहे का? शुअर? इसाकाचं अर्पण कुठल्या देशात झालं? म्हणजे अर्पण करण्यासाठी सांगितलं होतं पण झालं नाही. परमेश्वराने त्याच्या बदल्यात तो एडका दिला. आणखी प्रियानो आम्ही बघतो की आता कुठे आहे अब्राम? कुठे आहे? थोडं फास्ट सांगा म्हणजे आपल्याला मिस्रामध्ये जाता येईल. धान्य विकत घ्यायला मिस्रात जायचे कारण कनानमध्ये दुष्काळ पडणार आहे की नाही. अब्रामाच्या वेळेस दुष्काळ पडला, इसाकाच्या वेळेस दुष्काळ पडला, याकोबाच्या वेळेस पण दुष्काळ पडला, म्हणून याकोब मिस्रामध्ये गेला. बरोबर आहे की नाही. आता लागती का लिंक? सो प्रियानो, ज्यावेळेस खरंच तुम्ही ह्या विषयाला अभ्यासाल ना प्रियानो, तुमच्या बायबलकडे बघण्याचा जो व्ह्यू आहे किंवा जो दृष्टिकोन आहे पूर्णपणे बदले. प्रभू इतक्या उच्च प्रतीचं ज्ञान तुम्हाला देईल की प्रियानो, बायबलच्या छोट्या छोट्या गोष्टी प्रियानो तुम्हाला समजून येतील. आतापर्यंत समजत नसेल पण माझा विश्वास आहे की यापुढे चांगल्या प्रकारे तुम्हाला समजणार. आमचे कष्ट कुठेच वाया जाणार नाही प्रियानो. हालेलुया. सो प्रियानो आम्ही बघतो की सारा 127 वर्ष जगली, एवढेच तिचे आयुष्य होते. सारा ही कनान देशातील किर्यात आर्बा म्हणजे हेब्रोन येथे मरण पावली आणि अब्राहम तिच्यासाठी शोक व विलाप करण्यास आला. सो आम्ही बघतो की जी सारा आहे ती कुठं मरण पावली? कुठं मरण पावली? कनान देशामध्ये. कनान, तुम्हाला मी सांगितलं सुरुवातीला की कनानच्या भोवतीच सगळ्या गोष्टी फिरत, फक्त इकडून तिकडं, तिकडून इकडे, इकडून तिकडं असं आहे. म्हणून या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. आणि आम्ही बघतो की ज्यावेळेस ती मरण पावली प्रियानो, ज्या प्रकारे वचन 4 मध्ये आम्ही बघतो की मी तुमच्यामध्ये उपरी 3 पासून जर वाचलं तर लक्षात येईल. अब्राम आपल्या मैताजवळून उठून हेतीस म्हणाला, मी तुमच्यामध्ये उपरी व परदेशी आहे, माझ्या मालकीचे कब्रस्तान तुमच्यामध्ये असावे म्हणून मला जागा द्या. सो प्रियानो आम्ही बघतो की हेती जे आहे हे शेमाच्या वंशातून आलेले आहे. हेत त्याचा जो मुलगा आहे त्यापासून हेती आले. मला वाटतं मी आमोऱ्याच्या ज्या जाती आहे किंवा कनानी जाती त्यामध्ये सांगितलं होते हेती. आणि ह्या हेती लोकांकडून, कनानी जातीकडून प्रियानो अब्राहमाने आपल्या मैतासाठी काय केली? जागा विकत घेतली. ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं, अब्राम आपल्या मैताजवळून उठून हेतीस म्हणाला. तो तिथंच रडत बसला का? नाही. त्याने पुढचा विचार केला की आता काय करायचं आहे, आता सारेला कुठे पुरायचं आहे.
आणि प्रियानो आम्ही बघतो की ज्यावेळेस प्रियानो त्याने विचार केला आणि हेतीकडून प्रियानो त्याने जमीन विकत घेतली, मकपेला नावाची पैसे देऊन प्रियानो आम्ही बघतो की ती जागा त्याने विकत घेतली. ती जागा कुठे घेतली? कनानमध्येच. बघा प्रियानो, परमेश्वर अब्रामाच्या संततीला फिरून मिस्रातून पुन्हा परमेश्वर कनानमध्ये आणणार होता. कारण परमेश्वराने प्रियानो तो देश अब्रामाला दिला होता. आणि आम्ही बघतो की प्रियानो त्याचं प्रेत सुद्धा तिथेच पुरलं गेलं, कनानमध्येच. ज्या प्रकारे सारेला तिथंच पुरलं प्रियानो, त्याच प्रकारे अब्रामाला देखील तिथंच पुरलं. त्याने जागा विकत घ्यावी ही देवाची योजना होती. कारण परमेश्वराने अब्रामाला करार केला होता की ज्या ठिकाणी तू उपरी राहत आहे ते ठिकाण मी तुझ्या आणि तुझ्या संततीला कायम वतन म्हणून देणार आहे. तो दुसरीकडे पण जाऊन त्याने प्रियानो आम्ही बघतो की सारेसाठी जागा घेतली असती किंवा स्वतःसाठी, परंतु आम्ही बघतो की परमेश्वराच्या योजनेनुसारच प्रियानो त्याने कनानमध्येच ती जागा विकत घेतली. हालेलुया. आज पण प्रियानो आम्ही बघतो की हेब्रोन जवळ मकपेला नावाच्या गुहेमध्ये प्रियानो आज पण आम्ही बघतो की जी अब्रामाची जी टोंब आहे, अब्रामाची जी कब्र आहे, आज पण प्रियानो तशीच आहे. बघायची तुम्हाला. सो प्रभूकडे प्रार्थना करा की देवा आम्हाला त्या ठिकाणामध्ये घेऊन जा की आमच्या डोळ्याने आम्ही ह्या सगळ्या गोष्टी बघू. पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला इमेजमध्ये दाखवेल, स्लाईडमध्ये आपण ती बघू. सो सारा कुठे मरण पावली? कनानमध्ये. आणि आम्ही बघतो की प्रियानो ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं त्याच अध्यायामध्ये 9मध्ये त्याच्या शेताच्या सीमेच्या आत असलेली त्याची मकपेला नावाची गुहा आहे, ती माझ्या मालकीचे कब्रस्थान व्हावे म्हणून त्याने तुमच्या समक्ष पुरी किंमत घेऊन मला द्यावी. सो आम्ही बघतो की प्रियानो मकपेला नावाच्या गुहेमध्ये सारेला पुरण्यात आलं. कुठली गुहा आहे? कुठली गुहा? जो सांगा, तुमच्यापेक्षा मी जास्त बोलते. कुठली गुहा आहे? जरा सांगा. सारेला कुठे पुरलं? आणि मकपेला कुठे आहे? कनानमध्ये. बरोबर. आणखी प्रियानो वचन 19 मध्ये मला पाहायला मिळेल, नंतर अब्रामाने आपली बायको सारा हिला कनान देशातले मम्रे म्हणजे हेब्रोन यांच्या पूर्वेस म्हणजे मकपेलाच्या शेतातील गुहेत पुरलं. आणि याच ठिकाणी आम्ही बघतो की अब्रामाला पण पुरलं. ज्या प्रकारे उत्पत्ती 25:8 फास्ट वाचा. उत्पत्ती 25:8. अब्राहाम पुऱ्या वयाचा चांगला म्हातारा होऊन मरण पावला व आपल्या पूर्वजास जाऊन मिळाला. मग त्याचे मुलगे इसहाक इस्माईल यांनी त्यास एफ्रोन बिन सोहर हित्ती याच्या मस्पे समोरील शेतातल्या मकपेला गुहेत पुरिले. ओके. आम्ही बघतो की जो अब्राम आहे तो पुऱ्या वयाचा झाला. सो प्रियानो हे देवाकडून मिळणारे आशीर्वाद आहे की जे प्रभूमध्ये प्रियानो जीवन जगतात, प्रभू त्यांना काय करतो? पुऱ्या वयाचं होऊन नेतो. मरण तर आहेच, परंतु परमेश्वर त्याला अर्धवट किंवा तरुणपणात किंवा लहानपणीच घेऊन जात नाही. परमेश्वर काय करतो? त्याला पुऱ्या वयाचं. कारण दीर्घायुष्य हे परमेश्वराकडून मिळतं प्रियानो. सो आम्ही बघतो की अब्राम पुऱ्या वयाचा होऊन प्रियानो मरण पावला आणि त्याला मकपेला गुहामध्ये पुरण्यात आलं. त्यानंतर अब्राम साराय नंतर प्रियानो आम्ही बघतो की इसाक जो अब्रामाचा मुलगा आहे आणि रिबेका त्यांनाही प्रियानो मकपेलाच्या गुहेमध्ये पुरण्यात आलं. रेफरन्स पाहिजे का? पुढे जायचं? सांगा लवकर. रेफरन्स पाहिजे का? फक्त रेफरन्स लिहून घ्या. उत्पत्ती 49:30 त्यामध्ये त्या दोघांबद्दलचं पण वर्णन आहे. त्यानंतर उत्पत्ती 50:13 मध्ये याकोबाला देखील प्रियानो त्याच ठिकाणी पुरण्यात आलं. आणि आम्ही बघतो की ज्या प्रकारे इसाक आणि रिबेकाचे लग्न झालं, त्यानंतर प्रियानो रिबेका वांस होती. वांस असल्यामुळे प्रियानो इसाकाने प्रार्थना केली, त्याला यासाव आणि याकोब झालं. याकोब झाल्यानंतर प्रियानो आम्ही बघतो की रिबेकेने हारानमध्ये तिच्या भावाकडे आम्ही बघतो की लाबानाकडे प्रियानो याकोबाला पाठवलं. आणि त्यानंतर याकोब त्या ठिकाणी गेला. राहेल लेया त्यांच्या 2 दासीशी विवाह केला. नंतर पुन्हा तो कनानमध्ये आला. कनानमध्ये आल्यानंतर दुष्काळ पडला आणि त्या अगोदर प्रियानो आम्ही बघतो की जे त्याचे 12 मुलं होते त्याच्यातला प्रियानो योसेफ ज्याला मिस्रामध्ये विकण्यात आलं. आणि प्रियानो आम्ही बघतो की ही देवाची योजना होती. कारण प्रियानो देवाला ठाऊक होतं की याकोबाला म्हणजेच इस्रायलाला
मिस्रामध्ये येणं गरजेचे आहे, कारण परमेश्वराने सांगितलं होतं की मिस्राचे ते दास्य करतील आणि नंतर त्यांना मी पुन्हा कनान देशामध्ये घेऊन येईन. ह्या सगळ्या घटना परमेश्वराच्या म्हणजे परमेश्वराने जसं ठरवलं होतं तसं ह्या घटना घडत होत्या. आणि प्राणो, जर तुम्ही सविस्तर या उत्पत्तीचा अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की ते धान्य विकत घेण्यासाठी प्राणो ते मिसर देशामध्ये जातात आणि आम्ही बघतो की त्या ठिकाणी प्राणो त्यांना धान्य मिळतं. त्यानंतर त्या ठिकाणी योसेफाशी भेट होते आणि प्राणो योसेफाची भेट झाल्यानंतर प्राणो फारो अनेक गाड्या पाठवून प्राणो याकोबाला मिसर देशामध्ये घेऊन येतो. आलं लक्षात? मिस्रापर्यंत आलो. याचा पुढचा भाग आपण उद्या बघूया. ओके. सो ह्या सगळ्या गोष्टी परमेश्वराच्या योजनेनुसार परमेश्वराने सगळं मॅप तयार करून ठेवला होता आणि त्यानुसार परमेश्वर अब्रामाला आणि अब्रामाच्या संततीला चालवतो. सो आमच्याबद्दल पण परमेश्वराने एक नकाशा तयार करून ठेवलेला आहे. इथून इथे, तिथून तिथे, तिथून इथे आणि एक दिवस सियोन देशामध्ये. हालेलुया. जर अब्रामाची संतती आहोत तर बरं का. या प्रवासामध्ये खूप जण दुसरीकडे पण गेले, डायरेक्ट अधोलोकात पण गेले, हे की नाही. सो आम्हाला सियोन देशामध्ये जायचं आहे प्राणो. जर आम्ही परमेश्वराच्या योजनेनुसार व्यवस्थित जिथं परमेश्वराने सांगितलं तसाच जर प्रवास केला तर आम्ही सियोनमध्ये म्हणजे ते स्वर्गीय देशामध्ये जाणार आहोत. नाही तर त्याच्या अगोदर आम्ही कुठेतरी वगळून जाऊ, है की नाही. रानात वाटेत कुठेतरी आम्ही हरून जाऊ. म्हणून प्राणो, आम्हाला जसं प्रभूने सांगितलेलं आहे, जसे निर्देश परमेश्वराने आम्हाला दिलेले आहे त्यानुसार आम्ही चालणं गरजेचं आहे. म्हणून परमेश्वराकडून योग्य मार्गदर्शन मिळवा की प्रभू मी माझ्या जीवनामध्ये कशा प्रकारे प्रवास करू. प्रभू निश्चित योग्य मार्गदर्शन करेल आणि एक दिवस असा येईल की तो देव तुम्हाला त्या स्वर्गीय कनान देशामध्ये घेऊन जाईल. सो प्रभू करो हे वचन तुमच्यासाठी आशीर्वादित करो. सो उद्या आपण मिस्रामध्ये राहणार आहोत. हालेलुया. या समय आमचे नेत्र आम्ही बंद करूया. प्रभूला धन्यवाद देऊया की देवाने आज ज्या गोष्टी त्याच्या वचनाच्या द्वारे आम्हाला शिकवलेल्या आहेत, अब्रामाच्या जीवनाच्या द्वारे ज्या गोष्टी परमेश्वराने आज आम्हाला शिकवल्या प्राणो, त्या गोष्टींकडे आज आम्ही आमचं लक्ष लावूया.